केंद्रीय अर्थसंकल्पाचा अर्थ समजून घेण्यासाठी लोकसत्ता विश्लेषण या वेबसंवादात सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधणार आहेत लोकसत्ताचे वरिष्ठ सहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर. मी खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सूत्र हाती घ्यावी. धन्यवाद भक्ती आणि स्वागत सर्वांचं इथे उपस्थित. केंद्रीय अर्थसंकल्प 22-23 आज मांडला गेला. 1 फेब्रुवारी नेहमीची अर्थसंकल्पाची तारीख असते आणि उत्तर प्रदेशच्या येणाऱ्या निवडणुका तसंच आणखी महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती कदाचित काही बंपर घोषणा वगैरे होतील का अशी अपेक्षा होती. तर हे राजकीय बजेट आहे का डज दिस मेक इकॉनॉमिक सेन्स म्हणजे आर्थिक शहाणपण दर्शवणारं बजेट आहे, या विषयावरती मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधणार आहे. तर या संवादाचं स्वरूप सुरुवातीला असं असेल, थोडा वेळ कुबेर सर विवेचन करतील, त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारीन आणि शेवटच्या सत्रामध्ये आपण वाचकांकडनं प्रश्न घेणार आहोत. तर मी सुरुवात करतो आणि ओव्हर टू यू कुबेर सर. नमस्कार, आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्या संख्येने या कार्यक्रमाला आणि आधीच्याही कार्यक्रमाला अर्थसंकल्प विषयक प्रतिसाद मिळाला, त्याच्यावरनं अर्थसंकल्प हा आता लोकांच्या किती जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे हे कळून येतं. आणि आपण गेली सातत्यानं एक 10-12 वर्ष हा अर्थसंकल्प वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काही एक संकल्पना घेतो, थोडंसं त्याला साहित्यिक कलात्मक मूल्य देत असतो. तेही आता लोकांना एका अर्थाने आवडू लागलेला आहे. त्याच्यामुळे अर्थसाक्षरता हा जो आपला एक नेहमी उद्दिष्टाचा भाग राहिलेला आहे, त्याचा एक थेट संबंध म्हणून आपण अर्थसंकल्प विषयक कार्यक्रम करत असतो. इतक्या संख्येने हे सगळे लोक इथे जमतायत. त्या गर्दीमुळे मला असं वाटतं की थोडासा उशीर होतोय अनेकांना, म्हणजे दरवाज्यावर चेंगराचेंगरी व्हावी या पद्धतीनं अनेकांना आत सभागृहात एरवी यायचं असतं, तसं येता येत नाहीये. म्हणून आपण मला असं वाटतं की थोडं या प्रस्तावनेमध्ये थोडासा मी अधिक वेळ घालवला. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सिद्धार्थांनी प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला राजकीय अर्थसंकल्प आहे का आर्थिक अर्थसंकल्प आहे. खरं म्हणजे हा अर्थसंकल्प त्याचं सादरीकरण पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर हाच प्रश्न निर्माण झाला की राजकारण साधायचंय, अर्थकारण साधायचंय का एक वेगळी दिशा द्यायची. खरं म्हणजे गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा अर्थतज्ञांचा अर्थसंकल्प होता, कारण अर्थतज्ञांना जे जे ऐकायला आवडतं त्याच्या शब्दांची पखरण त्या अर्थसंकल्पावरती होती. त्या पार्श्वभूमीवरती हा अर्थसंकल्प आला. मध्ये दुसरी आणि तिसरी लाट करोनाची यांची भाऊगर्दी झाल्यामुळे एक त्याला वेगळंच परिमाण मिळालं. तर सुरुवातीला ज्यावेळेला अर्थमंत्री असं म्हणाले की हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांची दखल घेणारा आहे, त्यावेळेला खरं म्हणजे एक शंकेची पाल चुकली. याचं कारण असं की 2020 सालचा जेव्हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता, नव्या सहस्त्रकाचा तो पहिला अर्थसंकल्प, तेव्हा ते असं म्हणाले होते की माझा आत्ताचा अर्थसंकल्प, म्हणजे त्यावेळेला असं म्हणाले होत्या की हा पुढच्या 10 वर्षांचा असेल. दुर्दैवाने त्याच्यानंतर काही महिन्यातच करोनाची लाट आली आणि त्यांना नव्याने सगळं सारीपाठ हा अर्थसंकल्पाचा मांडावा लागला. तसं आता काही व्हायला नको, कारण एकदम 25 वर्षाचा दाखला दिला गेल्यानंतर अरे बापरे, म्हणजे मग बरंच काय काय या काळामध्ये होऊ शकतं वगैरे अशा शंका कुशंका आपल्या मनामध्ये येतात. आणि आपलं क्षेत्र हे असं शंका कुशंका घेण्याचं असल्यामुळे त्याला काही पर्याय पण नाहीये. तर त्यामुळे हा अर्थसंकल्प नक्की कसा असेल याच्या तासपडण्यातच खरं सांगायचं तर बराच वेळ गेला. म्हणजे ज्याला वृत्तवाहिन्यांमधले निवेदक हे सर्चिंग फॉर द हेडलाईन म्हणतात, मथळा काय, आजच्या अर्थसंकल्पाचा मथळा काय, हा प्रश्न मला असं वाटतं की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सुद्धा काही तासानंतर तो उरतो. तर तो कसा उरतो याचं आपण विश्लेषण पुढच्या या वेळेमध्ये करणार आहोत.
कारण काही काही बाबतीत अत्यंत प्रागतिक असा असलेला हा अर्थसंकल्प काही मुद्द्यांना स्पर्शच करत नाही किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतो किंवा अत्यंत कमी लेखतो. त्यामुळे त्याचं एक संमिश्र चित्र जे तयार होतं ते या अर्थसंकल्पामुळे तसं आपल्या मनामध्ये होताना दिसतंय. एका बाजूला तो भांडवली खर्चाच्या संदर्भात मोठी घोषणा करतो की सरकार भांडवली खर्चाची तरतूद 7-7.5 लाखापर्यंत वाढवेल. गेल्या अर्थसंकल्पात ती 5.5 लाख कोटी रुपयांची होती. तर हा एक अनेक तज्ञांच्या आवडीचा विषय असतो की जेव्हा दुसरे कोणीच खर्च करत नसतात तेव्हा सरकारने भरपूर खर्च करावा. एक तत्व म्हणून हा मुद्दा अतिशय बरोबर आहे, त्यात काही शंकाच नाहीये काही. पण होतं कसं की ज्या वेळेला जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आपण भारतासारख्या देशात गेल्या वर्षी तर 2,32,000 कोटी रुपयांचा तो 232 लाख कोटी रुपयांचा तो होता. यावेळेला तो साधारण 240 ते 245 लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल. 3 लाख कोटी रुपयांची मर्यादा ओलांडेल असं असताना सरकारच्या 6-7 लाख कोटी रुपयांनी खूप फरक पडेल असं नसतं. पण तरी तो एक प्रतिकात्मक मुद्दा असतो सरकार काय करतं हे सांगण्यासाठी. त्यामुळे तो त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे, त्याचं कौतुक. पण मला असं वाटतं की त्या कौतुक करताना एक गंमत त्यातली दिसत नाही की ज्यावेळेला भांडवली खर्च हा मोठ्या प्रमाणात दिसत असतो त्याच वेळेला त्या खर्चाचं होतं काय याचा पण विचार करायला हवा ना. म्हणजे सरकार खर्च करत नाही किंवा सरकार खर्च करतं हे दोन टीकेचे मुद्दे असतात. सरकार खर्च कशावर करतं त्याचा विचार जास्त व्हायला हवा. म्हणजे सरकारकडे 100 रुपये जर जमा होत असतील तर त्यातले 80 रुपये जर विविध जे ठरलेले खर्च आहेत, वेतन खर्च आहे, कर्जावरचं व्याज आहे, रोखे घेतलेले असतात त्या रोख्यांची परतफेड करायची आहे, जी जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती खर्चाची बांधिलकी असते त्यासाठी काही पैसे द्यायचे आहेत, त्याच्यात जर जात असतील तर या 130 कोटी लोकांच्या देशाचं राहिलेल्या 20 रुपयांमध्ये भलं किती करता येईल हा यातला एक महत्वाचा मुद्दा असतो. आणि त्यामुळे तो मुद्दा या अर्थसंकल्पात अनुत्तरित आहे. म्हणजे कसा अनुत्तरित आहे तर अर्थसंकल्प सरळ सरळपणे सांगतो. म्हणजे अर्थसंकल्पाचा पहिला भाग जेव्हा संपत आला त्यावेळेला निर्मला सीतारामन यांनी 2 आकडे दिले. अतिशय त्या संख्या अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्याच्यात सरकार समोरचं आव्हान स्पष्ट होतं. ते आव्हान असं आहे की त्या असं म्हणाले की सरकार पुढच्या वर्षभरामध्ये जो काही खर्च करणार आहे विविध कामं, विविध योजना, भांडवली प्रकल्प असतील, सामाजिक क्षेत्र असतील, पर्वतमाला सारख्या नवीन काही पूर्ण संकल्पना असतील, त्यासाठी जो खर्च करणार आहे ती रक्कम आहे साधारण 39,45,000 कोटी रुपये. त्याच वेळेला या वर्षभरामध्ये सरकारच्या तिजोरीत जी काही जमा होणारी रक्कम आहे ते अर्थमंत्र्यांनी जी काही आकडेवारी दिली त्यानुसार ती असणार आहे 22,84,000 कोटी रुपये. त्याचा सरळ अर्थ असा की खर्च जास्त होणार आहे आणि उत्पादन आणि उत्पन्न हे कमी आहे. यालाच त्या अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये वित्तीय तूट असं म्हणतात. तर ही जवळपास 16,61,000 कोटी रुपयांची तूट सरकारला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये भेडसावेल. तर पहिला भाग जेव्हा समाप्त होतो अर्थसंकल्पामध्ये 2 भाग असतात, पहिला आणि दुसरा. पहिल्यामध्ये साधारण ही तत्वचिंतनात्मक मांडणी केली जाते आणि दुसऱ्यामध्ये थेट कर आणि प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कसे येणार आहेत त्याची मांडणी केली जाते. तर दुसऱ्या भागामध्ये ही 16.5 ते 17 लाख कोटी रुपयांची तूट आहे ती सरकार भरून कशी काढणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न होणं अपेक्षित होतं. याचा अर्थ असा की अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर वाढ होईल किंवा काही नवीन घटक करामध्ये आणले जातील त्याची विषयी काही मांडणी होईल असं अपेक्षित होतं. ते मुद्दे पूर्णपणे अस्पर्श राहिलेले आहेत. दुर्लक्षित केले असं म्हणणार नाही, कदाचित सरकारच्या डोळ्यासमोर ते लक्ष असेल पण आज समोर ते येत नाही. तर ह्या 16.5 लाख कोटी रुपयांच्या तुटीच्या मध्ये जवळपास 14 लाख कोटी रुपयांची कर्ज आपल्याला सरकारने जी घेतलेली आहेत ती मिळवावी लागतील. म्हणजे सरकारच्या डोक्यावरती जे काही कर्ज आहे ते 14 लाख कोटी रुपयांचं असणार आहे असं अर्थसंकल्पाची आकडेवारी सांगते. याचा अर्थ असा की पुढच्या वर्षभरामध्ये 30 लाख कोटी रुपयांचा एक बोजा सरकारच्या डोक्यावरती आहे. तूट अधिक नवीन कर्ज ही लक्षात घेतली तर या तुलनेत हे उत्पन्न भरून कसं काढणार आहे तर सरकार त्याबाबत सांगत नाही. मी सरकारने विचार केलेला आहे असं म्हणत नाही कारण सरकार असं कधी करत नाही, पण सांगत नाही हे जास्त योग्य वर्णन ठरेल. कारण अर्थातच निवडणुका आहेत
5 राज्य ही खूप महत्वाची आहेत. त्याच्यात उत्तर प्रदेश हे अगदी म्हणजे आपल्या गृहमंत्र्यांनीच सांगितलं त्यानुसार हे देशाचं भाग्य ठरवणारं राज्य असणार आहे. त्यामुळे कदाचित तो मुद्दा गुलदस्त्यात राखला गेला असावा. पण त्यातला मुद्दा प्रश्न कुठे निर्माण होतो, तर या खर्चासाठी सरकार पैसा आणणार कुठनं? तर 2 मार्ग असतात. एक तर नव्याने कर लावायचे किंवा आहेत ते खर्च कमी करायचे. आता दोन्हीही एका अर्थाने नाजूक आहेत, कारण नवीन कर लावायचे म्हटले तर अर्थातच एक मोठा वर्ग नाराज होतो किंवा जो कराच्या जाळ्यामध्ये नाहीये तो कराच्या जाळ्यामध्ये आल्यामुळे अरे बापरे, आता आपल्याला कर भरावा लागणार का, या प्रश्नाने तो व्यथित होतो. त्याच वेळेला आहे ते खर्च कमी करायचे हे सुद्धा एका अर्थाने धोकादायक आहे, कारण सरकारकडे मुळात म्हणजे पगार आणि हे सगळे आवश्यक खर्च सोडले तर बाकीच्या जागा फार अशा कमी असतात की जिथे सरकार स्वतःहून खर्च कमी करू शकतं. तशातही जर सरकारनं अशा काही घटकांवरचा खर्च कमी केला असेल तर ते सुद्धा आपल्याला पुढच्या चर्चेमध्ये तपशीलवार त्याचा साध्यंत आकडेवारी द्यावी लागेल. प्रश्नोत्तराच्या वेळेला आपण ती घेऊ. म्हणजे आपलं एक तत्वज्ञान आहे, म्हणजे विजेच्या बाबतीमध्ये विविध सरकार सांगत असतात की विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती. आता याच्या इतकं हास्यास्पद विधान असू शकत नाही. म्हणजे पोटाला काही मिळत नसेल तर दात कोरा जे काही उत्पन्न त्याच्यातनं निघेल ते सुद्धा संसाधन म्हणून वापरा, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. तसं जर बचतीतनं सरकार पैसे वाचवणार असेल तर त्या विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती या पद्धतीनं हे धोकादायक ठरू शकेल, कारण सरकार मुळात खर्च करत असलेले घटक हे 80% जो मी भाग सोडला तर अत्यावश्यक घटक या क्षेत्रातले आहेत. मग अशा वेळेला सरकारने नवीन कराचा काही विचार केलेला नाहीये का? तो अर्थातच केलेला आहे. तो मुद्दा लोकसत्ताने वारंवार मांडलेला होता की सरकार बिटकॉइन सारख्या, म्हणजे ज्याला कूटचलन असं आपण नाव दिलेलं आहे, कूटचलनांच्या व्यवहारावरती मर्यादा आणणार किंवा ते त्याच्यामध्ये कर त्या क्षेत्रावरती आणणार हे आपण बाकीत वर्तवलं होतं. ते तंतोतंत तसंच होताना दिसतंय. सरकारची गंमत अशी असते की मिळेल त्या मार्गाने महसूल गोळा करावा लागतो. म्हणजे ते खरवडून काढणं म्हणतात, ते प्रत्येक खड्डा हा तसाच तो बुजवावा लागतो. तर गेल्या काही महिन्यांमध्ये या कूटचलनाच्या विषयी इतक्या जाहिराती प्रसृत झाल्या. खरं म्हणजे प्रसिद्धी हा पुढच्या संकटाचा सुगावा नेहमी असतो. तर कूटचलनवाल्यांनी त्यांचं इतकं डमडम त्यांनी तो पिटला की एवढे इकडे गुंतवणूक करा, तितके गुंतवणूक करा, याच्यात तुम्हाला एवढे फायदे मिळतात, या चलनामुळे एवढे मिळाले. आता खरं म्हणजे सर्वसाधारण लोकांना कूटचलन म्हटलं, क्रिप्टो करन्सी म्हटलं की एकच माहिती असतं, बिटकॉइन. तसं नाहीये. त्याच्या बरोबरीने अनेक कूटचलन आहेत, 6-7 वेगवेगळ्या पद्धतीची कूटचलन आहेत. ते एक तंत्रज्ञान आहे. ते बिटकॉइन हे पहिलं नाव म्हणून ते लोकांना माहिती आहे कदाचित. म्हणजे जसं झेरॉक्स असतं किंवा फेविकॉल असतं तसं कूटचलनाचं जेनेरिक नाव या अर्थाने बिटकॉइन पडले गेले, पण तसं नाहीये. अनेक कूटचलनं आहेत. तर त्यांच्या व्यवहारात उलाढालीच्या बातम्या आल्या. तर त्या बातम्या, कारण त्याच उद्योगातल्या लोकांनी त्याची जाहिरात केली, कारण जास्तीत जास्त लोकांनी या कूटचलनामध्ये गुंतवणूक करावी यासाठी. त्याबरोबर सरकारला कळलं की अरे वा, इथे काहीतरी मोठं घबाड हाती लागू शकेल. त्या क्षेत्रावरती कर लावलेला आहे. 30% थेट तो कर लावलेला आहे. आता तो कसा वसूल होणार काय वगैरे हे मुद्दे आपण पुढच्या या 40-45 मिनिटाच्या आपल्या कार्यक्रमामध्ये घेऊया. पण तो एक घटक सोडला तर सरकारला महसूल कुठून येईल हे स्पष्ट होत नाही. म्हणजे चीन भाषेमध्ये एक म्हण आहे, ती अशी आहे की तरुण तरुणी, प्रियकर प्रेयसी, नवरा बायको या संबंधांवरती ती म्हण आहे. ती असं म्हणतात, त्या म्हणीचा अर्थ असा आहे की ज्यांचं फक्त प्रेमच असतं एकमेकांवरती, अशा जोडप्यांच्या रात्री चांगल्या जातील, पण दिवसा काय करायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न असतो. दिवसाची बोंब असते. त्याच्या म्हणजे प्रेमाच्या बरोबरीनं जर दिवसा काय करायचं, संध्याकाळच्या खर्चाला काय करायचं, याच्या तोंड आणि काय हात मिळवणीचा जर विषय नसेल तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सरकारचे इरादे चांगले आहेत, म्हणजे जसं त्या चीनमणीमधल्या प्रियकर प्रेयसी सारखं म्हणता येऊ शकेल, पण नुसत्या चांगल्या इराद्यांनी पोट भरत नाही. म्हणजे आपण गेली वर्षानुवर्ष चांगल्या इराद्यांचा हिशोब बघत आलेलो आहोत. तर शिक्षण करायचंय, अमुक करायचंय, पाटबंधारे योजना आखायच्या, शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचंय,
तरुणांना रोजगार द्यायचे आणि त्या डिजिटल माध्यमातून पुढच्या जे काही तंत्रज्ञान येणार आहे त्या 5 वर्षामध्ये 60 लाख रोजगार देईल असं सरकार म्हणतं. आता देशाची गरज ही वर्षाला 1 कोटी रोजगार व्हायला हवेत निर्माण अशी आहे. कारण ज्याचा आपण सातत्यानं अभिमान बाळगतो, ज्याला ते एक शब्द काढला गेला तो असं की डेमोग्राफिक डिव्हिडंड, तरुणांचा जो एक काही भाग्योदय या देशामध्ये होणार आहे तो जर आणायचा असेल तर वर्षाला नवीन 1 कोटी रोजगार आपल्याला तयार करावे लागणार आहेत. कारण एवढ्या प्रचंड प्रमाणावरती तरुण बाजारामध्ये येत आहे. आता सरकारची आकडेवारी आजच जी सादर केली ती म्हणते की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 60 लाख रोजगार देऊ, म्हणजे 12 लाख रोजगार हे एवढाच त्याची संख्या होऊ शकते जर 5 वर्षात पूर्णपणे विभागणी केली तर. त्यामुळे त्या मुद्द्यावरती सरकार थोडंसं साशंक आहे असं दिसतंय, किंवा खात्री नाहीये त्यांना या सगळ्या मार्गाने रोजगार निर्मिती कशी होईल. कारण तशी जर ती होणार असतील तर याच्यापेक्षा मोठा अर्थातच त्याच्याविषयीचा कौतुकाचा भाग साजरा केला गेला असता. आपल्याला कानावरती हे पडलं असतं की कसं कसं प्रचंड प्रमाणावरती होणार आहे. त्यामुळे करायचंय खूप, इच्छा खूप आहे, कसं करणार हे मात्र अर्थसंकल्प सादर करत नाहीये. आणि एका बाजूला तो प्रामाणिकपणा निश्चितच दिसतो, ते कौतुकास्पद आहे की गेल्या अर्थसंकल्पापासून आताच्या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी निश्चित चांगल्या अर्थाने सुधारलेल्या आहेत. त्याचे पारदर्शीपणा वाढलेला आहे. गेल्या अर्थसंकल्पामध्ये, करोनाच्या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने वित्तीय तूट खूप कमी दाखवलेली होती. वित्तीय तूट जेव्हा कमी दिसते तेव्हा अर्थातच असं वाटत असतं की सरकारच्या हातामध्ये खूप पैसा आहे आणि तो चांगल्या कामांसाठी खर्च करता येईल. पण त्यावेळेला वित्तीय तूट कमी होती याचा अर्थ असा होता की सरकारने अनेक गोष्टी दाखवलेल्याच नव्हत्या. म्हणजे सरकारी मालकीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडनं आस्थापना आहेत किंवा जी महामंडळ आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर सरकारने उचल घेतलेली होती. आणि यांच्या उचलीचा हिशोब कशाला द्यायचा आहे तर आपल्याच कंपन्या आहेत. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत वडीलधाऱ्यांनी मुलांकडून पैसे घेऊन ठेवावेत मोठ्या प्रमाणावरती आणि आपल्याला देणी दाखवू नयेत, तशा पद्धतीचा हा व्यवहार झाला. त्याच्यामुळे ती वित्तीय तूट कमी दिसली. पण गेल्या 2 वर्षामध्ये त्या वित्तीय तुटीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि सरकारला या पद्धतीनं हात उसनी रक्कम घ्यावी लागलेली नाहीये. त्याच्यामुळे या अर्थसंकल्पात पण ते सातत्य दिसतंय आणि ज्याला नॉमिनल जीडीपी ची वाढ म्हणतात. म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे कसं आहे की माझी बोट, माझी नौका, माझी होडी वरती येते किंवा नाही, तरंगतीये किंवा नाही, हे हा एक त्यातला स्वतःच्या प्रयत्नांचा भाग झाला. पण ज्या वेळेला भरती येते किंवा ज्या वेळेला एकंदरच पाण्याची पातळी वाढते त्यावेळेला काही न करता सुद्धा आपली नौका आपोआप अधिक वरती येते. तशा स्वरूपाचा जो अर्थविषयक एक विचार गेल्या काही महिन्यांमध्ये दिसतोय की ज्याला हेफ्ट, ज्याला ज्या पद्धतीने एक अर्थव्यवस्थेला मागणीचा रेटा किंवा ती विशिष्ट पद्धतीने फुगवलेली मागणी असेल किंवा त्याला गती दिली गेलेली मागणी असेल, वेगवेगळे सेल, दिवाळीच्या निमित्तानं लोकांनी खरेदी करावी या पद्धतीने केल्या गेलेल्या प्रयत्नांचा भाग असेल. पण ती अर्थव्यवस्था वाढताना दिसते आहे, वरच्या भागात तरी वाढते. मग त्याच वेळेला असंघटित क्षेत्रासाठी एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. ते कसं आहे ते आपण त्या चर्चेमध्ये घेऊ. त्यामुळे याचा भाग म्हणून सरकारचा महसूल अप्रत्यक्षपणे वाढतोय. पण त्या पद्धतीनं वाढ करण्यासाठी काही केलं जावं का याबाबत अर्थसंकल्प मौन पाळतो. तिसरा आणि शेवटचा घटक तो सांगूया आणि मग मला असं वाटतं आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. तो अर्थातच म्हणजे अर्थमंत्र्यांनी उल्लेख केला वस्तू आणि सेवा करातनं आलेल्या महसुलाचा सभागृहाकडून, सदनाकडून टाळ्या वाजून कौतुक ऐकायला मिळेल अशा पद्धतीने जो गौरव उल्लेख केला. 1,40,000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त जानेवारी महिन्यातलं वस्तू आणि सेवा कराचं उत्पन्न सरकारच्या हातात पडलेलं आहे. अतिशय चांगली घटना आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. पण त्याविषयीचं एक दुसरं आव्हान डोळ्यासमोर जे उभं आहे मोठ्या प्रमाणावरती सरकारचा, त्याचा मात्र त्याने उल्लेख टाळला. आणि ते आव्हान असं आहे की ते जून महिन्यात, म्हणजे आणखी 4 महिने फक्त राहिलेले आहेत, मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये ते आव्हान समोर येईल. ते असं की 2017 साली 1 जुलैला वस्तू आणि सेवा कर सरकारने आणला. त्यावेळेला सरकारने जी काही घटनात्मक बंधनं स्वतःवरती घालून घेतलेली आहेत ती अशी आहेत की पुढची 5 वर्ष सरकार दरवर्षी 14% या गतीनं राज्यांना त्यांच्या नुकसानीचा जो काही आर्थिक नुकसान होणार आहे त्याची परतफेड करेल. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण वस्तू आणि सेवा कर हा केंद्रीभूत कर आहे, केंद्राकडे जास्त जमा होणारा कर आहे. त्यामुळे राज्यांचं जे काही नुकसान होतंय
ते 14% गतीनं त्यांचं महसुलाचं एकंदर संकलन लक्षात घेऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल असं सरकार म्हणतं. आता या दरम्यानच्या काळात 2 वर्ष ही करोना काळाची गेली 6 महिने फक्त 1 लाखाच्या वरती वस्तू सेवा कराचं संकलन झालेलं आहे. त्याच्या आधी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे म्हणजे करोनाच्या आधी सुद्धा म्हणजे एक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा की सगळ्या आर्थिक संकटासाठी करोनाला दोष देणं चुकीचं आहे. करोना यायच्या आधीच आपली अर्थव्यवस्था अत्यंत मंदावलेली होती, म्हणजे सातत्यानं ती कमी होत चाललेली आहे तिचा वाढीचा वेग. त्यामुळे वस्तू सेवा कर सुद्धा त्याचं उत्पन्न कमी झालेलं होतं. त्यामुळे सरकार राज्यांना त्यांचा वाटा देऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आता राज्य मागणी करतायत की ही 5 वर्षाची जी मर्यादा आहे ती आणखी किमान 2 वर्ष वाढवावी. आता वस्तुतः हे पटकन सोपं आहे, त्यात काय सांगून टाकायचं ना 2 वर्ष आम्ही वाढवतो असं वाटू शकेल, पण त्यासाठी सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल. घटना दुरुस्ती केल्याशिवाय ही 5 वर्षाची मर्यादा 7 वर्षावरती नेता येणार नाही. आणि घटना दुरुस्तीला सुद्धा जी एक तयारी करावी लागते ती आत्तापासून करावी लागेल, तेव्हा कुठे हा मुद्दा जूनपर्यंत निकालात लागू शकेल. तर त्याची तयारी करायची सरकारची इच्छा दिसत नाहीये. किंबहुना सरकारच्या वतीने असं सूचित केलं गेलेलं आहे की आम्ही काही ही मर्यादा वाढवणार नाही. ती वाढली नाही तर भाजप शासित राज्यांसकट सर्व राज्यांना याचा एक मोठा फटका बसणार आहे आणि त्याबाबतची नाराजी आत्तापासूनच राज्यांकडनं व्यक्त होताना दिसतेय. तर तुम्ही आमचे हात बांधताय, आमच्या उत्पन्नाचा एक मोठा वाटा केंद्राकडे घेताय, पण आम्हाला वाटणी करून जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा तो नाकारताय असा त्याचा अर्थ दिसतो. आणि तो तशाच पद्धतीने राजकीय अर्थानेच मांडला जाईल. आणि त्या 5 या निवडणुकांचा एक मोठा सरकारला अपेक्षित आहे असा निकाल लागला नाही तर पुन्हा एकदा हा वाद उफाळून येईल अशी चिन्ह आहेत. त्यामुळे असे वादाचे मुद्दे, असे काटेरी मुद्दे पूर्णपणे वगळून अतिशय छानपणे हा अर्थसंकल्प सादर केला गेला. त्यामुळे नक्की काय सादर केलं गेलं हे कळण्यातच अनेक संबंधित अर्थतज्ञ किंवा आपल्यासारखे माध्यमातले लोक यांचा वेळ गेला. आता ते आपल्या डोक्यात प्रकाश पडायला लागलेला आहे. आणि अर्थसंकल्पाबाबत एक म्हण नेहमी वारंवार वापरली जाते की डेव्हिल इज इन डिटेल्स. तपशिलामध्ये दैत्य असतो. तर हा तपशिलातला दैत्य हा आता हळूहळू बाहेर येईल आणि प्रश्नांच्या माध्यमातून या दैत्याची विविध रूप आपण मला असं वाटतं की आपल्या दर्शकांना वाचकांना सादर करू शकतो. मी थांबतो. सिद्धार्थ, आपण मला असं वाटतं तर प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. सर, तुम्ही या विवेचनादरम्यान असं म्हणाला होता की खूप काही सांगायचं त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते अर्थमंत्र्यांचे, परंतु काही गोष्टी सांगितल्या गेल्या नाही. तर आपण आता एक गोष्ट अशी इथं जस्ट एक सांगायला हरकत नाही. काल आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेला. त्याच्यात भारताचा विकास दर हा 8 ते 8.5% असाच सावध आणि माफक पद्धतीने त्यांनी तो प्रेडिक्ट केला होता आणि त्याची मीमांसा केली होती त्याच्यामध्ये पूर्ण की हा सुद्धा इतपर शक्य आहे केव्हा ज्या वेळेला $70 ते $75 प्रति बॅरल तेलाचे भाव राहतील, मान्सून जेव्हा आपल्याला नियमित येईल, पाऊस नियमित पडेल, या अशा अनेक सशर्त अटी व शर्ती लागू म्हणतात तसं त्या पद्धतीने होता. आज अर्थमंत्र्यांनी 9.2% म्हणजे 9.27% ऍक्च्युली असा एक आपला विकास दर अतिशय आश्वासकपणे मांडलेला आहे. सर्वच सरकारी पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो 9%च्या वरती त्याचं भाकीत केलं जात आहे. आज अर्थमंत्र्यांनी ते केलं, त्याच्यात थोडंसं त्याच्याविषयी काही तपशील किंवा विवेचन अपेक्षित होतं, पण ते काही दिसलं नाही. त्याच्यात 2 घटकांनी आपण विचार करूया. हे सरकार कुठलंही सरकार म्हणजे पक्षनिरपेक्ष आहे. म्हणजे आपण सरकार हा एक घटक मानतोय, या पक्षाचा त्या पक्षाचा याच्यात काही फरक नसतो तसा. अनेकांना ऐकायला आवडणार नाही पण फरक नसतोच तसा. तर ते हे सगळं जेव्हा सांगतं ना तेव्हा एक वरती छोटीशी अशी एक खूण केली जाते आणि तारांकित असते, खाली तळटीप दिली जाते. ती तळटीप कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये होती. पाऊस चांगला पडला, पिकं चांगली आली, तेलाचे भाव नाही वाढले, वादळं आली नाहीत, नैसर्गिक संकट आली नाहीत, तर आम्ही प्रगती करू. हे क्रिकेटच्या मला असं वाटतं की काही समालोचकांसारखं बोलणं मला ते वाटलं. म्हणजे बॉलिंग चांगली पडली, कॅच सुटला नाही, प्रतिपक्षाच्या चांगल्या जर आपण त्याचे बळी घेत गेलो, आपण चांगली फलंदाजी केली तर आपण बहुतेक जिंकू शकू असं म्हणण्यासारखं आहे ते. त्याच्यामुळे अशा अनुमान धपक्यानी तो भाग
सादर होत नाही, कारण अप्रत्यक्ष घटक बरेच असतात. त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये त्या अप्रत्यक्ष घटकांचा काही थेट संबंध असेल असं वाटत होतं. तो उल्लेख केलेला गेलेला नाही. आणि कुठलंही सरकार हे नेहमी छाती ठोकपणे आम्ही उत्तम कामगिरी करू आता असंच सांगत असतं. आणि ज्यावेळेला हे 9% वगैरे 5%, 10% हे आकडेवारी फेकली जाते ना आपल्या तोंडावरती, तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की ती 9%, 10% हे खूप कौतुकास्पद वाटत असलं तरी हे कमी पायावर आधारित आहे, हे मुळात लक्षात घ्यायला हवं. म्हणजे त्याचा खड्डा 21% तितका खोल होता. म्हणजे 21% आपण शून्याखाली गेलो होतो. गेल्या वेळेला शून्याखाली पुन्हा 7%च्या आसपास आपला अर्थविकासाचा गती होती ती. तिथे 6% झाली. 7 नाही 6% असं काल आपल्याला सांगितलं गेलं. त्याच्या पुढे तो 8% आहे. म्हणजे मुळात हे मागचं अंतर भरून काढून ती 8-9%ची गती आहे. त्यामुळे एका 100 पैकी 10 गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेला मला 100% वाढले गुण, पण तरी सुद्धा ते 20च होतील ना. हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे 60% वाला म्हणाला की माझे 5%च वाढले, 10% वाला जर म्हणाला की माझे 100% वाढ झाली, हा फरक लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे जेव्हा इंग्रजी शब्द वापरा ऍब्सोल्यूट नंबर्स आणि हे पर्सेंटेज म्हणजे शुद्ध आकडेवारी आणि टक्केवारी या दोन्हीचा मिश्रण करून विश्लेषण करायला हवं. तसं ते करायला गेलं तर या अर्थसंकल्पामध्ये अनेक धक्के दिसतात. ते मला असं वाटतं की ती जास्त धोक्याची घंटा, जास्त मोठी घंटा आहे. या अर्थसंकल्पामध्ये काहीच हाती लागलं नाही असं आपण म्हणतोय. फक्त एकच त्यात नवलाई म्हणावी अशी एकच गोष्ट होती, ती म्हणजे कूटचलनाविषयी भाष्य किंवा त्याच्याविषयी त्यांनी जे केलेलं हे होतं, विधान होतं की एकतर डिजिटल रुपी आता येऊ घातलेला आहे आणि दुसरं म्हणजे डिजिटल जे व्यवहार आहेत ते त्यांच्यावरती कर निर्धारण केलं जाईल, कर आकारले जातील. तर ह्याच्याविषयी काय, हे पूर्णपणे कूटच आहे आपल्यासाठी हा प्रश्न बऱ्यापैकी, की नक्की कोणतं कूटचलन हे म्हणता आहेत, यांच्या नियंत्रणाखाली कोणतं कूटचलन आहे किंवा नियमनाखाली कोणतं कूटचलन आहे, आणि त्याचं मग त्यांनी जर कर आकारणी असणार आणि हा जर सध्याच्या बजेटमधला जर प्रमुख स्रोत असेल उत्पन्नाचा, तर ही मोठी जोखीम नाहीये का? ते 100% आहे. मुळात ते माझ्यासारख्याला साधा प्रश्न पडतो की हे करणार कसं? कारण बरोबर. ते ब्लॉकचेन अशा स्वरूपाचं ते ज्या नावाने ओळखलं जातं ते तंत्रज्ञान आहे. एक संगणकांची आणि व्यवस्थेची जाळीच्या जाळी तयार करून कोणीतरी कुठेतरी काहीतरी चलन घेतलं गेलेलं असतं. आता त्याच्यावरती कर आकारणी करणार म्हणजे कशी करणार तुम्ही? माझ्या खर्चावरती करणार आहात. आता काही चलनांचा जर काल म्हणजे 1 रुपया ज्यांनी गुंतवलेला असेल तर 30 लाखापर्यंत तो गेलेला होता. त्याचं जेव्हा मी वसुलीकरण करीन किंवा त्याच्या गुंतवणुकीतनं मी जो फायदा घ्यायला जाईल, तो समजा मी परदेशामध्ये घेतला किंवा दुसऱ्या चलनामध्ये घेतला, तर त्याच्यामध्ये इतके गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ना. आणि त्यातला मला आश्चर्याचा भाग कुठला की 3-4 महिन्यापर्यंत सरकार हे कुटचलन वगैरे काही अस्तित्वातच नाही किंवा असं काही नाहीच आहे, ते हे बंदच करायला हवं, बंदी घालू असंही म्हणत होतं. हा बंदी घालावं म्हणत होता. तर ज्या घटनेवर बंदी घालायची होती, ज्या व्यवसायावरती, त्याच्यात तुम्ही 30% हे धोरण विसंगती आहे ना, ही भीतीदायक आहे. म्हणजे पंतप्रधानांनी विधान केलेलं आहे की या क्रिप्टोज कूटचलनांवरती बंदी घालायला हवी. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते विधान बदललं गेलं दुसऱ्या बाकीच्या लोकांकडून. नाही पण तसं नाहीये, मग नियमन आणायला हवं, धोरण असायला हवं. आता कुठल्याही सरकारी धोरणात बांधलं जाणार नाही अशी व्यवस्था म्हणून कुटचलन अस्तित्वात आलं ना. आता त्याला तुम्ही परत धोरणामध्ये कसं बांधणार? आणि मग ते धोरणाच्या बाहेर जाऊन परत एखाद्याने व्यवहार केला तर त्याच्यावरती कर कसा आकारणार? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा तपशिलाचा भाग जेव्हा कळेल ना आणखी, 30% कुठल्या पातळीवरती कुठे आकारले जाणार. समजा मी एका भाऊ माझ्या परदेशामध्ये, त्या भावाच्या खात्यामध्ये जर त्याचं जे काही उत्पन्न मला मिळते किंवा ते काही वर्गवारी आहे ती तिकडे वळती केली, तर त्याचं ते परदेशात तर त्याचं उत्पन्न असेल त्याच्यावरती इथे कर कसा लावला जाणार? हे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप प्रश्न असतील आणि हे काही पुढच्या दिवसांमध्ये येतील. हे कसं आहे की हे स्मगलिंग, तस्करी, आता तुलना फक्त तुलना म्हणून करतोय, तशी तुलना वाईट व्यवसाय या अर्थाने अजिबातच ती अभिप्रेत नाही, पूर्णपणे ते नैतिक आणि कायदेशीरच आहे ते. पण त्याच्यावरती कर आकारण्यासारखं आहे ते. मुळात इथे जी काही व्यवस्था थेट आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही चोरट्या मार्गाने एखादी वस्तू आणतो. चोरट्या मार्गाने म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की तुलना म्हणून नये, त्याच्यात वस्तुतः हे आणि ते असं म्हणायचं नाहीये, फक्त विषय समजावा म्हणून. तर त्याच्यावरती कर आकारणी जर करायची झाली तर तो चोरटा मार्ग कसा होईल? तो तुम्हाला राजमार्ग म्हणायला हवा. म्हणजे मग ती बंदीची भाषा चुकीची ठरते. म्हणून मला असं वाटतं की याच्यात सरकारचा पण खूप मोठा गोंधळ दिसतोय.
आणि तो गोंधळ पुढच्या काही दिवसात निश्चितपणे स्पष्ट होईल आणि म्हणजे त्याच्या गोंधळाचं निराकरण होईल असं म्हणूया आपण. पुढच्या प्रश्नाकडे वळण्यात येईल. रघुराम राजन यांनी याविषयी जे काय म्हटलं होतं की यावरती म्हणजे कुटचलनावरचं नियमन करण्याचा प्रयत्न अमेरिकेने पण केला, पण काही हाती लागला नाही आणि त्यांनी तो सोडून दिला. बरोबर. त्यांनी ते म्हटलं की हे इतकं मोठा महासागर आहे की त्याच्यात आपण डुबकी मारायची आणि काहीतरी शोधायचं, त्याच्यापेक्षा तो प्रयत्न सोडलेला बरा. नाही, ते असायला हवं. याचं कारण असं की म्हणजे इंटरनेटवर बंदी आणण्याचा जसा प्रयत्न हास्यास्पद आहे, आता इतक्या मार्गाने इंटरनेट माहिती महाजालात जाता येतं ना की तुम्ही कशा कशावरती बंदी आणू शकणार. तसं हे कुठेचलं नाही, कारण हे पूर्णपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं अपत्य आहे. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हेच इतकं मोठं जाळं आहे की ते अनेकांना अजूनही आपल्याला कळायचं की नक्की काय काय इथे होऊ शकतं. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की स्वप्नाळू उत्पन्न असेल हे, आणि ते सुद्धा 30% ते आकारतात. हे मला असं वाटतं खूपच गुंतागुंतीचं आहे. कुठल्याच देशाला अजूनपर्यंत तरी अर्थात इतरांना जे काही जमलेलं नाही ते आपल्याला जमलं असं अनेकांना वाटू शकतं, आणि ते इतर जे करत नाहीत ते आपण करतो असंही सिद्ध झालेलं आशावादी राहायला हरकत नाही. त्याच्यामुळे चांगल्या वाईट दोन्ही अर्थाने आशावादी असायला हरकत नाही. समावेशक अर्थसंकल्प असं आपण याला सरकारकडनं म्हटलं जातं सातत्यानं, पण सगळा जो ट्रस्ट आहे, जोर जो आहे तो डिजिटल संकल्पनांवरती अधिक आहे. तर मुळात डिजिटल डिवाइड इथे इतका अजूनही जोर धरलेला असताना डिजिटल आणि सर्वसमावेशक हाच मुळात एक विरोधाभासी कन्सेप्ट आहे असं वाटत नाही? आहे ना. म्हणजे जागतिक बँकेने खूप चांगला शब्द वापरला, तो मराठीत आपण तातडीनं त्याचं प्रतिशब्द द्यायला हवा. त्यांनी तो शब्द वापरला की डिजिटल या तंत्रज्ञानाने शिक्षण द्यायला सुरुवात झाल्यानंतर लर्निंग लॉस हा एक घटक मोजायला हवा, शिक्षणाचा ऱ्हास. तर तो ऱ्हास हा मुळात लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हवी. तर डिजिटल शिक्षणाने ऱ्हास होत असताना त्या डिजिटल शिक्षणावरती भर देणं हे मला असं वाटतं की तितकं शहाणपणाचं, हा शहाणपणा शब्द वापरायचा झाला तर ठरेल का, हा यातला गंभीर मुद्दा ठरतो. कारण याची फळं खूप कमी वर्गाला मिळत आहेत. म्हणजे त्या जागतिक बँकेच्या अहवालाचा एक महत्वाचा मुद्दा असा होता की त्यांचं म्हणजे 20 ते 22% मुलं म्हणजे विद्यार्थी या शिक्षणातनं बाहेरच फेकले गेलेले आहेत. तर आता पहिल्यांदा कुठल्याही सरकारला करावं काय लागेल तर त्या 20 ते 22 जणांना वेचून पुन्हा शिक्षणामध्ये प्रवाहामध्ये आणणं. तर असं असताना हे बाहेर का गेले तर डिजिटलायझेशनमुळे गेले की त्यांच्या मुळात घरात आई किंवा वडील यांच्याकडे एकच फोन असेल तर ते बिचारे जो कोण फुकटात जास्तीत जास्त डेटा पॅक देतो त्याचं कनेक्शन घेणार ते. तर त्याच्यातलं जर पोरासाठी आणि एकच भाऊ असेल तर ती गोष्ट वेगळी. ज्यांच्या घरात 2-3 मुलं आहेत तर ते एका फोनमध्ये ते काय काय करू शकणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा भर हा खूप शहरी असेल. आणि अतिशय चांगला मुद्दा शिक्षणाच्या अशा अर्थाने आहे की प्रत्यक्षात दिसतंय काय तर शिक्षणावरची तरतूद ही विधान केलं गेलं नंतरच्या कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांच्या सादरीकरणानंतर की 18% वाढलेली आहे म्हणून. आता पुन्हा एकदा मगाचाच मुद्दा 18% एकदम अरे वा बघा सरकारने 18% वाढ केली असं समाज माध्यमातून निरोपानिरोपी एकमेकांना होऊ लागेल. सगळ्यात मोठी 18% वाढ केली. आता 18% वाढ केली म्हणजे हा जर घटकात आकडे मोजायला गेलं तर 80-82 हजार कोटींची तरतूद होती ती 1 लाख कोटींच्या रुपये ती नेऊन ठेवलेली आहे. तर देशाच्या आर्थिक एकंदर अर्थव्यवस्थेचा आकार केला लक्षात घेतला तर शिक्षणाची तरतूद शिक्षण क्षेत्रावरची तरतूद ही 2.5 ते 3% वरती जातच नाहीये ना. तर खरं म्हणजे हा जो त्याला लर्निंग लॉस म्हणतात तो जर लक्षात घेतला तर यावेळेला शिक्षणावरती अधिक तरतूद करायला हवी होती कारण त्या मुलांना ते खेचून आणायचंय. इतके दिवस त्यांना आपण सुकडी किंवा उकडलेली अंडी किंवा खिचडी देत होतो ते एक आकर्षण होतं अनेक मुलांना, हे मान्य करायला हवं आपण. तर ते आता आकर्षण पूर्ण नाही, मुळात ती व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. तर ती व्यवस्था तुम्हाला अधिक आपल्याला नीट करावी लागेल. याचा अर्थ त्या व्यवस्थेवर खर्च करावा लागेल. याचा अर्थ खर्चाची तरतूद वाढवावी लागेल. याचा अर्थ शिक्षणावरती आणखी अधिक पैसे खर्च करायला हवेत. ते झालेलं नाहीये. शिक्षणावरती 18% बघायला गेलं तर 18% वाढ झालेली आहे. पण ती 12-14 हजार कोटीच्या पेक्षा जास्त ती दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की डिजिटल डिव्हाइड हा सगळं ठीक आहे. आणि तो जो एक वर्ग आहे ना की ज्या वर्गाला डिजिटायझेशनचे फायदे घेता येतात
त्या वर्गासाठी सरकारने काही करायची गरज नाहीये, कारण तो वर्ग आता सक्षम, त्यातला एक मोठा घटक अत्यंत सक्षम आहे, तो स्वतःचं भलं करू शकतो. सरकारने जास्तीत जास्त भलं करायचं असेल कुणाचं मुळात, तर ते जे वर्ग जो एक मोठा समाजातला वर्ग याच्या पलीकडे किंवा तिथपर्यंत पोचूच शकलेलं नाहीये, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं होतं आणि ते काहीतरी होताना दिसत नाही. त्याच्यामुळे तरतूद आहे, पण तिचा फायदा हा ज्यांना काही मिळतं आहे, म्हणजे जसं वारंवार आपण संपादकीय तो मुद्दा मांडलेला आहे की व्ही का के, तर ज्या केचा एक जो दांडा वरती जातोय त्याच्यातच पुन्हा डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करून तो वरती जाणार आहे. त्याच्यामुळे ते अन्य क्षेत्रासाठी जास्त त्याचा फायदा असायला हवा होता. आता पुढचा प्रश्न सर यालाच अनुसरून होता की आपण आता डिजिटल दरीविषयी बोललो, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक कराल अशी आर्थिक दरी या पॅन्डेमिकमुळे म्हणजे या महासाथीमुळे निर्माण झालेली आहे. सातत्याने बोललं जाते. आपण विषयी आपण आपल्याकडे अधिकृत स्तरावरती बोललं जात होतं, पण जगभरचे अर्थतज्ञ, देशांतर्गत अर्थतज्ञ सुद्धा के या आकड्यावरती वारंवार आपल्याला तिथे लक्ष आपलं वेधतायत की तुमचे जीडीपी किती वाढले तरी तुमचे रोजगार तेवढे वाढत आहेत का, तुमच्या दारिद्र्य रेषेखालच्या मंडळींची संख्या अधिक वाढते आहे, मग अशा वेळेला तुमच्याकडे अब्जाधीश वाढून काही फायदा आहे का. तर ह्याला सुद्धा कुठेही तितकंच त्या पद्धतीनं त्यांनी ऍड्रेस कशा पद्धतीने केलं असं वाटतं का, किंवा मुळात त्याच्याविषयी या विषयाला स्पर्श तरी केलेला आहे का. के मधला जमिनी खाली जाणारा काना. बरोबर नाही, तो केलेला नाही. याचं कारण असं की आपला समाजातला एक मोठा वर्ग ना, म्हणजे आपण सगळे त्या वर्गाचे एका अर्थाने घटक असतो, या जीडीपीला फार महत्व देतो. म्हणजे देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न हा घटक नको इतका महत्वाचा करून ठेवलेला आहे ना, पण त्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बरोबरीनं त्याचे जर खरी ताकद मोजायची असेल तर दुसरा घटक तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे दरडोई उत्पन्न. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दरडोई उत्पन्न हा घटकच मांडत नसाल पर कॅपिटा इन्कम या अर्थाने, तोपर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून उपयोग काय. आता 5 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था उद्या जरी झाली तरी सुद्धा दरडोई उत्पन्नाच्या परिप्रेक्षामध्ये आपण फार फार तर इंडोनेशियाच्या धर्तीवरती आपली अर्थव्यवस्था असेल, कारण प्रत्येकाच्या नागरिकाचं उत्पन्न तेवढं वाढणारं नाहीये. ते आता भारतामध्ये $2000च्या आसपास वर्षाला मानलं जातं, ते सुद्धा सरासरी या अर्थाने. कित्येकांचं त्याच्यापेक्षा कमीच आहे, कारण दारिद्र्य रेषा वगैरे जर लक्षात घेतली तर. म्हणजे अमेरिकेसारख्या देशात ते 68,000 70,000 डॉलर हे वर्षाचं उत्पन्न असू शकतं. गुणिले 80 केलं तर आपल्याला रुपयात त्याचं महत्व कळेल. आपण 2000च्या आसपास आहोत. त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला तर त्याचबरोबर दरडोई अर्थव्यवस्था, दरडोई उत्पन्नाचा वाढायला हवा ना. त्याचं आपल्याला काहीच पडलेलं नाही. याचं कारण असं की आपली एक सर्वसमावेशक आनंदी अर्थनिरक्षरता इतकी आहे की ती जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये आनंद मानून घेते. त्याच्यामुळे अरे बाबा 5 लाख डॉलरची अर्थव्यवस्था झाली. हे म्हणजे कसं आहे की माझ्या मालकीचे उदाहरणार्थ, म्हणजे पुन्हा एकदा उदाहरण या अर्थानं, माझ्याकडे काही विशिष्ट कंपन्यांचे समभाग आहेत असं समजून घेण्यासाठी आपण हा मुद्दा गृहीत धरला. तर मी माझ्या फायद्या तोट्याची समीकरणं सेन्सेक्स किती गेलाय याच्यावरती करणार नाही ना. सेन्सेक्स भले 70,000 वर गेला असेल, पण माझा समभाग ढिम्म हलला नाही, मला त्या सेन्सेक्सचा फायदा काय. तसं सकल राष्ट्रीय उत्पन्न जर वाढत नसेल, सकल दरडोई उत्पन्न जे म्हणतात ते वाढत नसेल, तर देशाचं उत्पन्न वाढून उपयोग नाही, तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा झाला असं फक्त म्हणता येईल. त्यामुळे त्याची जाणीव असल्यामुळे सरकार एकाच घटकाचा उल्लेख करतं, तो म्हणजे देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटीपर्यंत न्यायची. पण त्याच्या बरोबरीने जो दरडोई उत्पन्नाचा मुद्दा आहे तो अधांतरित सोडला जातो आणि या अर्थसंकल्पातही तो तसाच सोडला गेलाय. यातला महत्वाचा मुद्दा कुठला माहिती का की या तो अतिशय चांगला आहे. बरोबर जर बघायला गेलं ना तर अर्थसंकल्पामध्ये पटकन खोट काढावी असं कुणालाच काही सांगता येणार नाही. पण जर आपण तपशिलामध्ये जर जात गेलो ना तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती विसंगती दिसतीये आणि त्याचं रहस्य त्याच्या चातुर्यपूर्ण सादरीकरणामध्ये अर्थमंत्र्यांनी कुठलीच वाईट बातमी सांगितली नाही आपल्याला अर्थसंकल्प सादर करताना. आणि हे मला असं वाटतं की चांगली बातमी दिली नाही यापेक्षा वाईट दिली नाही हा एक महत्वाचा घटक कुठल्याही दळणवळणामध्ये असतो.
तसं झालं ना. आता आता जर म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर खूप भर दिला जातोय असं अर्थमंत्री म्हणाले, नंतर पंतप्रधानांनी सांगितलं सामान्य नागरिकाचा. प्रत्यक्ष प्रत्यक्ष काय झालेलं आहे, तर प्रत्यक्ष जी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली योजना आहे, जी मनरेगा. मनरेगा, महात्मा गांधी ती किमान रोजगार योजना वगैरे जी आहे, ज्याचं वर्णन भाजपनी विरोधी पक्षात असताना मॉन्युमेंट ऑफ करप्शन असं केलं होतं. म्हणजे भ्रष्टाचाराचा जर शिरोमणी देशातला कुठला असेल तर तो मनरेगा असेल असं केलं होतं. त्या मनरेगामध्ये 2014 पासनं 2019 पर्यंत सातत्यानं वाढ केली गेली त्याच्या तरतुदीमध्ये. म्हणजे जी जी योजना ही भ्रष्टाचाराचं उत्तम नमुना, उत्कृष्ट नमुना किंवा भ्रष्टाचार शिरोमणींची जी होती त्याच्यात सातत्याने वाढ केली गेली. गेली 2 वर्ष, आता कालच्या आर्थिक पाहणी अहवालात हे सांगितलं गेलं की गेली 2 वर्ष देश आणि शहरं या मध्ये झगडत असताना करोनाच्या काळामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला मात्र करोनाने तितका वाईट स्पर्श केलेला नाही. म्हणजे अशा अर्थाने की शेतीनी तारलं आणि त्याच वेळेला ग्रामीण रोजगार व्यवस्था टिकून राहिली. ती का टिकून राहिली, तर मनरेगामुळे टिकून राहिली. तर मनरेगा होती म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहिली. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या आधीच्या वर्षाचा करोना सावलीचा भाग असल्यामुळे 98,000 कोटी रुपयांची तरतूद मनरेगामध्ये केलेली होती. आता तिसरी लाट अजून आहे. ग्रामीण व्यवस्थेसाठी खूप काही केलं जातंय असं आपल्याला सांगितलं जातं आणि आपण ते आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे ते ऐकून घेतोय. तर मग त्या पद्धतीने जर मनरेगाचा आकडेवारीचा जर विचार केला तर त्याची तरतूद वाढायला हवी, हे साधं समीकरण आहे. पण 98,000 कोटी ज्याची तरतूद गेल्या अर्थसंकल्पामध्ये होती ती प्रत्यक्षात 73,000 कोटींवर गेलेली आहे. म्हणजे याच्यात ती वाढली नाही, कमी झाली. जवळपास 25% मनरेगाची गुंतवणूक कमी झालेली आहे. हे ग्रामीण भागासाठी धक्कादायक आहे. आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण अनेक आपले वार्ताहर असतात त्या सगळ्या भागात आपण तपशील घेत असतो. मनरेगावर काम करणं, घरटी एक जण तरी कामाला गेला तरी ते कुटुंबाचा चरितार्थ चालत असतो. त्यांना काही उत्पन्न चांगल्या प्रकारे निदान चूल पेटेल असं मिळत असतं. पण त्याची तरतूद कमी केली गेलेली आहे. 25% घट झालेली आहे. आता वास्तविक गेल्या 2 वर्षांचा अनुभव लक्षात घेता अनेक तज्ञांनी सुचवलेलं होतं की ग्रामीण भागासाठी मनरेगा आहे, पण शहरी बेरोजगारांसाठी काहीच नाहीये. तर मनरेगाच्या धर्तीवरती किंवा मनरेगा तुम्ही शहरी असं म्हणा, शहरांसाठी अशा पद्धतीची योजना राबवायला हवी. कारण या क्षेत्रात बेरोजगारीच्या क्षेत्रामध्ये शहरातल्यांचं प्रमाण दिसत नाही, कारण ग्रामीण भागात ती दृष्टीपथात येते. तर शहरी बेरोजगारी दिसत नाही, म्हणून शहरी बेरोजगारांसाठी सुद्धा अशी योजना आणा असं सांगितलं गेलं होतं. तर प्रत्यक्षात शहरांसाठी असा आणायचा काही विचार झालेला नाहीये. ग्रामीण भागासाठी जी काय होती ती सुद्धा कमी केलेली आहे. मला असं वाटतं की हे चांगलं झालेलं नाही. एक तपशील आपण म्हणतो तसं की एक वेगळ्याच मुद्द्यावरती जर बघितलं आपण तर गिफ्ट सिटी हे जे सगळ्यांचं विशेषतः पंतप्रधानांचं पेट प्रोजेक्ट होतं, तिथं आता हायटेक युनिव्हर्सिटीज, विद्यापीठ जात आहेत. त्याबरोबर तिथं लवाद केंद्रही तिकडेच जात आहे, आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र. जे मुळात मुंबईत येणार होतं, ते मुंबईत येणार होतं. आता तेही त्यांनी जाहिरात केल्यामुळे तिथं मुंबईत येणं आता जवळपास संपुष्टात आलं आहे. आता गुजरातकडे जाईल. तर एकीकडे आपण इथं केंद्रातलं सरकार सतत सांगतं की राज्यांचा विचार करू नका, राष्ट्राचा विचार करा. पण अशा वेळेला राष्ट्राचा विचार करताना पुन्हा थोडं राज्यांचं या अर्थसंकल्पात विशेषतः गिफ्टच्या निमित्तानं थोडासा बायस दिसतोच का? मला असं वाटत नाही की कुठलाही पक्ष या पक्षपातीपणाला तो टाळू शकलेला आहे. कोणीच टाळू शकलेलं नाहीये. फक्त काही जण हो आम्ही आहोत पक्षपाती असं उघड जण म्हणतात. काही जण आम्ही अजिबात पक्षपाती नाही, आम्ही खूप प्रामाणिक आहोत असं म्हणत पक्षपात करतात. तर ते कोण कसा आहे ज्यांनी त्यांनी ते ठरवायला हवं. पण मुळात हा जो मुद्दा आहे ना, हा अतिशय महत्वाचा आहे की गिफ्ट सिटी हा आपण उल्लेख झाला अर्थसंकल्पामध्ये. ही संकल्पना काय होती, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र ही मुळात संकल्पना होती. डॉक्टर मेहतांसारख्या ऑक्सफर्डमधल्या अनेक तज्ज्ञांनी ती भारताने अशा स्वरूपाचं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र तयार करायला हवं अशी भूमिका ही 15-16 वर्षांपूर्वी मांडली. त्याविषयीचा एक पूर्णपणे कागदपत्र तयार करणं, त्याचा प्रकल्प अहवाल तयार करणं हे सुद्धा केलं गेलं.
आणि त्याच्यामागची संकल्पना काय होती की आंतरराष्ट्रीय जर वेळेचं प्रमाण आपण लक्षात घेतलं, म्हणजे ज्याला ग्रीनिच मीन टाइम म्हणतात, GMT म्हणतो आपण, तर ते लक्षात घेतलं तर सिंगापूर दक्षिणेला असलेलं, आशियाई पॅसिफिक प्रशांत महासागरामध्ये असलेलं, आणि दुसरं मोठं व्यापार केंद्र दुबई. तर भारताचं भौगोलिक स्थान हे बरोबर दोघांच्या मध्ये आहे. GMT प्लस 5.330 आपण आहोत. GMT मध्ये 5.5 तास घातले की भारतीय प्रमाण वेळ येते. तर अशा वेळेला सिंगापूरचा बाजार सुरू व्हायच्या आधी आणि दुबईचा बंद झाल्यानंतर जो बाजार सुरू होऊ शकतो तो भारतीय असू शकतो, म्हणून त्या संकल्पनेचा जन्म झाला. आणि त्यावेळेला सर्व तज्ज्ञांनी, सर्व पक्षीय तज्ज्ञ होते, त्यांनी सांगितलं की ही मुंबईत असायला हवी, कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आहे. म्हणजे भारताचं तरी निदान सगळं वित्तीय राजधानीच ती आहे, आपण अजून तरी त्याला आपण वित्तीय राजधानी मानतो, काही वर्ष तरी त्याचं ते स्थान राहील. म्हणजे बँकांची मुख्यालय इथे आहेत, कंपन्यांची मुख्यालय इथे आहेत, भांडवली बाजाराचं केंद्र इथे आहे. ते सगळं इथे असल्यामुळे ते वित्तीय केंद्र भारतात असायला हवं असं सर्वसाधारणपणे, मुंबईत असायला हवं असं सर्वसाधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मत होतं. 2014 नंतर काही योगायोग असे घडले की हे केंद्रच गुजरातमध्ये गेलं आणि त्याचं नाव गिफ्ट सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल वगैरे वगैरे, ते सगळे तपशिलाचे भाग आहेत. त्यामुळे ते तिथे गेलं. तर त्याच्या अनुषंगाने जे काही महत्वाचे मुद्दे मुंबईला मिळणार होते, इथे बांद्रा कुर्ला संकुलामध्ये ते गिफ्ट सिटी उभी केली जाणार होती, म्हणजे मुंबईतलं आंतरराष्ट्रीय केंद्र, ते जाऊन आता ते गुजरातमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने जे काही येणार होतं ते सुद्धा तिथे गेलेलं आहे. लवाद केंद्र सुद्धा, इंटरनॅशनल ट्रायब्युनल सुद्धा तिथेच जाईल असं. म्हणजे मुळात मुंबईमध्ये ते आयुर्विमा संदर्भातली जी काही नियामक यंत्रणा आहे ती इथे असणार होती, ती सुद्धा आता गुजरातला गेलेली आहे. त्याच्यामुळे जे काही जे मंगल उदात्त उन्नत वगैरे वगैरे जे आहे, मन मधुरत येते, ते योगायोगाने गुजरातमध्ये जात आहे. आता हा वेगळा विषय झाला, पण तो मुंबईच्या अनुषंगाने महत्वाचा असेल. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की या बजेटमध्ये किंवा या अर्थसंकल्पातनं नेमकं हाती काय लागतंय हे शोधण्यातच बहुतेकांचा वेळ गेला. तर खरंच काही हाती काही लागू नये असं काही उद्देश होता सरकारचा, आणि काहीतरी म्हणजे निवडणुकांनंतर असं काही पोतडीतनं बाहेर काढायचं वगैरे असं काही मला ती भीती वाटतं सर तुम्हाला? मला ती भीती वाटते. म्हणजे दोन वर्षापूर्वी याच सरकारनं डिसेंबरामध्ये एक मोठी घोषणा केली होती. ती घोषणा कंपन्यांना, म्हणजे कॉर्पोरेट्सना त्या अर्थाने मोठी कर सवलत देण्याची घोषणा केली होती. ती ऑफ बजेट केली गेलेली होती, म्हणजे अर्थसंकल्पाच्या बाहेर केली गेलेली होती. गेली 6 वर्ष, गेल्या वर्ष आणि हे आत्ताचं सोडून दे, कारण तसं झालेलं नाहीये, म्हणजे ते प्रामाणिकपणे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याचंही चांगलेपणाचे मार्क गुण सरकारला द्यायला हवेत. त्याच्या आधी सरकारने मोठ्या प्रमाणात ऑफ बजेट बॉरोईंग म्हणतात, म्हणजे अर्थसंकल्प बाह्य पद्धतीनं पैसे उभे केलेले होते, जेणेकरून ते कर्ज अर्थसंकल्पात दाखवायला लागू नये. त्यामुळे शंकेची एक पाल अशी उगीच चुकचुकते, आणि शंका व्यक्त करणं आपल्या व्यवसायाचा आणि नाट्यमयता हे या सरकारचं बऱ्यापैकी वैशिष्ट्य राहिलेलंच आहे. हा, आणि ते एका अर्थाने आज चांगलं, म्हणजे चांगल्या अर्थाने नाट्यमयता आजची दिसून आली, कारण भयंकर काहीतरी अँटी क्लायमॅक्स म्हणता येईल तुम्ही. हा, म्हणजे सरकार काहीतरी खूप चांगलं करणार असं एक खूप आज होती, कारण निवडणुका आहेत, सरकारने काहीच केलं नाही. तर धक्का जो या बाजूने बसतो तो आज काहीच न झाल्यामुळे धक्का या बाजूने बसलेला आहे. तसं त्या निवडणुकांच्या निकालानंतर पाऊस पाणी अमुक तमुक या सगळ्यांचा आढावा घेत, कारण शेवटी कसं आहे, म्हणजे सुरुवात काय किंवा शेवट काय हेच आहे की तुम्ही ती तोंड मिळवणी करावीच लागते. ते तुमचं उत्पन्न आणि खर्च, तर ते दिसत नसल्यामुळे काही एक वेगळा मार्ग म्हणून, जसं गेल्या वर्षी त्यांनी 5 दिवस पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे आर्थिक उपाय जाहीर केले, तर तेव्हा काही अर्थसंकल्प नव्हता. तसं काही भीतीदायक गोष्टी ज्या काही करायच्या असतील तर त्या अर्थसंकल्पोत्तर निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर केल्या जातील, अशी एक शंका बाळगायला निश्चितच जागा आहे. आणि त्याचं मूळ म्हणजे जो पुन्हा एकदा त्या निवडणुकीचा संबंध येतो कसा, कारण शेवटी आपण एक लक्षात घ्यायला हवं, कितीही नाही म्हटलं, कितीही प्रामाणिकपणे विचार केला तरी सुद्धा अर्थसंकल्प हा काही फक्त आर्थिक विचार नसतो, ते पॉलिटिकल इकॉनॉमीचा एक भाग असतो. राजकीय अर्थ विधान असतं ते राजकारण टाळून चालतच नाही, कुठल्याच पक्षाला चालणार नाही.
त्यामुळे गेल्या निवडणुकांच्या टप्प्यांचा निकाल लागला, जे काय व्हायचं ते झालं आणि त्याचा जो काही निकालाचा जो काही अपेक्षेचा जो भाग होता तो दिसला नाही. मग ताबडतोब पेट्रोल डिझेलचे भाव तुमच्या आमच्यासाठी कमी झाले. एकदम 10 रुपयाची घसघशीत सूट आम्हाला मिळाली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव हे $80-90 पर्यंत गेलेले आहेत. अनेक तज्ञांचा अंदाज असा आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये ते $100 पर्यंत जातील. कारण युक्रेनमध्ये काय होतंय, तिथे त्या रशियाचा आणि त्यांचा संघर्ष, अमेरिकेचा संघर्ष कसा वाढतोय का कमी होतोय, पश्चिम आशियातल्या काही घटना, कधी नव्हतं तिथे प्रचंड बर्फ पडलेला आहे. वाळवंटामधलं बर्फ हा एक वेगळाच विषय आहे. तर त्याचा काही तेल व्यवहाराला फटका बसलेला आहे आणि आत्ताच ते $90 पर्यंत गेलेले आहे. तर साधी गोष्ट अशी की ज्यावेळेला तेलाचे भाव इतके वाढतात त्यावेळेला त्याची वसुली तुमच्या आमच्याकडनं व्हायला हवी. आपण सगळ्यांनी खरं म्हणजे निवडणुकांचे आभार मानायला हवेत काही दिवसांपर्यंत, कारण निवडणुका आहेत म्हणून आपल्याला आत्ता तेलाचे भाव जास्त द्यावे लागत नाहीयेत. पण काही दिवसानंतर आपण निवडणुकांचे निषेध करूया, कारण निवडणुका झाल्या, निकाल जो काही लागायचा तो लागला किंवा नाही लागला तर त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती भाव वाढ करावी लागेल. तेलाचे दर असेच राहिले तर त्याच्यामुळे सरकारच्या करण्यावरती खूप मर्यादा आहे, ते दिसतंय. म्हणजे याचं वर्णन कसं करता येईल तर अर्थसंकल्पावरती एक अनिश्चिततेचा झाकोळ आहे. अनिश्चिततेचा एक काळा ढग वरती तो तरंगतोय, त्याची सरकारला खूप भीती आहे. आणि तो अनिश्चिततेचा ढग हा जसा आर्थिक आहे तसा राजकीय आहे आणि हे पदोपदी दिसतंय. त्यामुळे त्यांनी तपशिलात हा सगळा मुद्दा आणलेला आहे. म्हणजे मनरेगाचं आपण सांगितलं तसं, आरोग्यविषयक तरतुदीचं सांगितलं आपण, शिक्षणविषयक तरतुदीचं सांगितलं. तसा एका विषयाचा उल्लेख जरूर करायला हवा, कारण त्याच्याशी पुन्हा एकदा सरकारचा ताळेबंद निगडीत आहे. तो म्हणजे निर्गुंतवणुकीकरण. बरोबर. गेल्या अर्थसंकल्पाचं लक्ष होतं 1,75,000 कोटी रुपये या निर्गुंतवणुकीच्या मार्गातनं आपण उभे करू. म्हणजे सरकारी कंपन्या ज्या आहेत, ज्या डबघाईला गेलेल्या आहेत, त्या सरकार विकून टाकेल आणि त्याच्यातनं भांडवलाची निर्मिती करेल. अतिशय स्तुत्य व्यवहार आहे, कारण विमान कंपनी चालवणं वगैरे सरकारचं काम नाही, ते चुकीचंच होतं. त्याच्यामुळे त्याचं खाजगीकरण व्हायला हवं, निर्गुंतवणुकीकरण व्हायलाच हवं, कारण तो पैसा चांगल्या ठिकाणी वापरायला हवा. तर ते 1,75,000 कोटी रुपयांचं लक्ष हे आजच्या घडीला फक्त 12,000 कोटींवर येऊन साध्य झालेलं आहे. आता मला हा प्रश्न जेव्हा पडतो ना, ही आकडेवारी पाहिली की मला एक नेहमी असं वाटतं की आता समजा हे जर खाजगी क्षेत्रामध्ये झालेलं असतं, आता तू आणि मी आपण खाजगी कंपन्यांचे चाकर आहोत, तर तुला दिलेलं जे लक्ष आहे किंवा मला दिलेलं जे लक्ष आहे ते 100% लक्ष जर 93% चुकलं, 7%च साध्य झालं किंवा 10%च साध्य झालं, तर मला नाही वाटत तुझी आणि माझी नोकरी ही शाश्वत असू शकते. तर सरकारचं लक्ष हे 92% चुकलंय आता. 1,75,000 कोटी रुपये फार फार तर 10,000 कोटी रुपये हाताशी आलेले आहेत. त्यामुळे इतकी मोठी लक्ष्यापासनं लांब राहायची वेळ आल्यानंतर त्याच्याविषयी कोणी हू का छू केलेलं नाही. नाराजी नाही, निषेध नाही, काहीच नाही. आणि जी काही सरकार म्हणते भांडवली आम्ही खर्चाची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यातही गमतीचा मुद्दा असा की आजच तो अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये आल्या आणि त्यांनी तो नमूद केलाय. त्या प्रामाणिकपणाला दाद द्यायला हवी. त्या प्रामाणिकपणामध्ये प्रामाणिकपणाच्या मुळाशी आपल्या सगळ्यांचं एक सामुदायिक अर्थविषयक अज्ञान दडलेलं असतं. त्याच्यामुळे ते विधान असं केलं गेलं की 51,000 कोटी रुपये सरकारने माफ केले. आता कशातनं माफ केले तर 91,000 कोटी, त्या आर्थिक परिभाषेमध्ये त्याला शब्द हेअरकट, केशकर्तनाचा 51,000 कोटी रुपयाचा सरकारने तुकडा सोडून दिला. 51,000 कोटी रुपये सरकारने कशातनं सोडले तर एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणात. 3,000 कोटी सरकारला, 3,000 पण नाही, 2700 कोटी निर्गुंतवणुकीकरणात मिळाले. याचा आनंद मानायचा का 51,000 कोटी रुपये सरकारला सोडावे लागले याचं दुःख मानायचं, हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा मुद्दा झाला. त्यामुळे पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यातही परत गमतीचा भाग असा ना की गेली 7 वर्ष म्हणजे 7 अर्थसंकल्प आणि त्याच्या आधीचही दाखले देता येतील आपल्याला, 7 पैकी 5 वेळेला सरकारांचं निर्गुंतवणुकीचं लक्ष चुकलेलं आहे.
म्हणजे ज्याला सक्सेस रेट म्हणतात, यशाचा एकंदर यशाचं प्रमाण किती आहे, तर 7 वेळा प्रयत्न केला की 5 वेळा चुकलेले आहेत त्यातले. त्यामुळे पुढच्या वर्षीचं लक्ष, आता गेल्या वर्षी 1,75,000 कोटी रुपयांचं ठेवलं होतं. अजून आयुर्विमा महामंडळ LICचं पूर्णपणे निर्गुंतवणुकीकरण नुसती घोषणा झालेली आहे. त्यातनं जर काही निधी उभा राहिला तर खरं म्हणजे सेबीच्या नियमानुसार, भांडवली बाजाराच्या नियमानुसार घोषणेनंतर अमुक दिवसांचा कालावधी जावा लागतो. आता सरकारला सगळंच माफ करून जर तो कालावधी कमी केला तर 31 मार्चच्या आत या निर्गुंतवणुकीचं प्रत्यक्ष बाजारात रूपांतर होऊ शकेल, त्यातनं काही पैसा सरकारला मिळेल. पण पुढच्या वर्षीचं लक्ष सरकारने फक्त 65,000 कोटी रुपये ठेवले. म्हणजे हे मला म्हणजे समस्या अशी आहे ना की प्रश्न पडणं हा डोकेदुखीचा भाग झालेला आहे. 1,75,000 कोटीचं लक्ष होतं, ते साध्य झालं फक्त 10,000 कोटी रुपये. मग त्या बाहेर राहिलेल्या पैशातनं काय करायचं, त्याच्या पैशाचं काय करायचं हे आम्हाला माहिती नाही, ते सांगितलंही गेलेलं नाहीये. पण अशा वेळेला पुढच्या वर्षीचं लक्ष हे 1,65,000 कोटी रुपये, कारण 10,000च साध्य झाले ना, तर ते आणि अधिक निर्गुंतवणुकीचं लक्ष असायला हवं ना. तर पुढच्या वर्षीचं लक्ष फक्त 65,000 कोटी रुपयांचंच आहे. हे मला असं वाटतं की खूप असे अनुत्तरित प्रश्न हा अर्थसंकल्प ठेवतो. त्याच्यामुळे सुनीताबाई देशपांडेंच्या पुस्तकाचा जे शीर्षक वापर आहे मनोहर तरी, ती कवितेची ओळख खूप छान आहे मनोहर परी गमते उदास. तसं हे होतंय की इतकं छान दिसतंय, पण मग तपशिलामध्ये जर बघायला गेलं ना तर त्याच्यातले खूप म्हणजे दाताखाली खडे यावेत ना, तसे ते मुद्दे डाचतायत आणि त्याची उत्तरं मिळत नाहीयेत आणि ती देण्याची व्यवस्था नाहीये, हा त्यातला अस्वस्थतेचा मुद्दा आहे. आपण प्रश्नोत्तराकडे वळण्यापूर्वी जस्ट इन द नटशेल सर, 3 ठळक त्रुटी आणि 3 ठळक प्लस पॉइंटच्या अर्थसंकल्पाचे काय सांगता येतील? तर त्रुटींच्या मुद्द्यावरती एक दिसते की डिजिटलायझेशन वगैरे वगैरे हे खूप त्याचं सांगितलं जात असताना त्याचा चांगला भाग आहेच अर्थातच, कारण त्याची खूप मोठी गती त्यांनी झेप आपण घेतलेली आहे. पण त्याचं केंद्रीकरण खूप होत आहे. म्हणजे मला एवढी सगळी माहिती सरकारच्या हाती द्यावी का? कारण सरकार माहितीच्या बाबत प्रामाणिक कुठल्याही पक्षाचं असेल ते नसतं. त्याच्यामुळे त्या केंद्रीकरणाचा एक धोका याच्यामध्ये खूप मोठा दिसतोय. दुसरा मला त्रुटीचा भाग दिसला, म्हणजे अर्थसंकल्पाचा वाईट भाग या अर्थाने निर्गुंतवणुकीचे शब्द पण काढलेले नाहीये. त्याच वेळेला शिक्षण, आरोग्य या विषयावर काहीही अगदीच किरकोळ तरतूद आहे, कारण सरकारकडे पैसाच नाही हे आपण मान्य करायला हवं. आणि त्याच्या बरोबरीनं एक प्रचंड मोठं दुर्लक्षित क्षेत्र कुठलं आहे ना, ते म्हणजे संशोधनाचं क्षेत्र. म्हणजे आता खरं म्हणजे गेल्या 2-3 साथीच्या फटक्यानंतर आरोग्यविषयक, औषधविषयक संशोधनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न असणं अपेक्षित होतं आणि ते असतील अशी आपण कल्पना केली होती किंवा अपेक्षा केली होती. तर त्या अपेक्षेला पुन्हा तडा जातोय, कारण R&Dचा त्यातला R आणि D चा उल्लेख पण या तपशिलामध्ये दिसत नाहीये. मुळात विज्ञान विषयक तंत्रज्ञान संशोधन, आता आपल्याला चंद्रावर वगैरे जायचंय, चांद्रयान वगैरे सगळं आहे, ते तयारी आहे सगळी, पण त्याच्यासाठी ती तरतूद हे 1% पण नाही आहे आपली विज्ञान तंत्रज्ञान विषयक संशोधनासाठी. तर निदान हे 2 आरोग्य विषयक फटके बसल्यानंतर आणि तिसरा लाट फटका नसेल पण चापट तरी आहे तिसरी लाट ही, तर ती सहन करत असताना आरोग्यविषयक संशोधनाला चालना मिळेल असं काही असायला हवं होतं, ते झालेलं नाहीये. हे 3 मला त्रुटीचे दिसत आहेत. आणि त्याच वेळेला कौतुकाच्या भागांमध्ये सुद्धा तितकेच ताकदवान मुद्दे आहेत. त्यामुळे पायाभूत सोयी सुविधांवरती खूप चांगला आहे. रस्त्यांचं खूप भलं होईल आणि 25,000 किलोमीटर मार्ग, महामार्ग बांधणी ही अतिशय चांगली घटना आहे. त्याच वेळेला ती गतिशक्ती वगैरे ती एक योजना आहे, ती अतिशय छान योजना आहे. त्याच वेळेला तो ज्याला नावं खूप छान द्यायचं सरकारला, या सरकारला त्याचे गुण भरपूर द्यावे लागतील. खूप आकर्षक नावं, पर्वतमाला खूप छान शब्द आहे, त्याची योजना सरकारने हाती घेतलेली आहे, ती खूप स्वागतार्ह घटना आहे. तिसरी चांगली घटना म्हणजे संरक्षण विषयक ज्या काही तरतुदी करतो आपण खर्च, त्या बरीचशी साधन सामुग्री बाहेरनं घ्यावी लागते. तर जी काही साधन सामुग्री घ्यावी लागणार आहे त्यातली 68% साधन सामुग्री पूर्णपणे देशी बनावटीची असणार आहे. हे खूप चांगलं आणि कौतुकास्पद पाऊल निश्चितचपणे म्हणता येईल. आता पण आपला व्यवसायाचा गुणधर्म आहे, आपण टाळू शकत नाही. पण हा या बाबतीत तिसऱ्या घटकाच्या बाबतीत महत्वाचा ठरतो. याचं कारण कुणाला, कुठल्या विशिष्ट कंपन्यांना ते जातंय का,
काही कंत्राटं मिळत आहेत का, ज्याला कधीही ज्यांनी केसाची पिन सुद्धा बनवलेली नाही, त्याला एकदम विमान बनवण्याचं कंत्राट जसं मिळू शकतं तसं काही या खाजगी क्षेत्रांमध्ये होतंय का, आता हे पुढच्या काही कालखंडामध्ये आपल्याला बघावं लागेल. पण देशी उत्पादन क्षमतेला जर वाव मिळत असेल तर त्याचं स्वागत निश्चितच करायला हवं. आणि तू 3च चांगले घटक सांगायला सांगितलं होतेस, पण तरी सुद्धा चौथा सांगण्याचा मोह मला आवडत नाहीये. आणि तो चौथा अतिशय महत्वाचा घटक असा की वाईट काही केलेलं नाही. आता वाईट काही केलेलं नाहीये हे चांगलं म्हणायचं असेल तर हे खूप अतिशय सकारात्मक पाऊल आपल्याला अर्थसंकल्पाचं म्हणता येईल. मला वाटतं आपण आता प्रश्नोत्तरांकडे जाऊ. भक्ती, काही प्रश्न आपल्याकडे इथे पडलेले आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांनी विचारलेले आहेत. तर त्याच्या आधी फक्त एक सर 2 मिनिटं उद्याच्या आपल्या अंकाविषयी जरा विवेचन करा, कारण आपलं काय वैशिष्ट्य नेहमी असतं, दरवर्षी आपला एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न असतो, त्याविषयी जरा एक छोटंसं विवेचन आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. आपला म्हणजे त्याच्यामध्ये विचार असा असतो की अर्थसंकल्प हे आतापर्यंत ही गुलाबी वर्तमानपत्रांची मक्तेदारी मानली जात होती की जी अर्थविषयक असतात विशिष्ट नियतकालिका, आणि लोकप्रिय आणि समजून सांगणाऱ्या भाषेमध्ये अर्थसंकल्प सांगितलाच जात नाही. म्हणून गेली 7-8 वर्ष आपण हा प्रयत्न करतोय. आपण नाटकांची शीर्षक निवडतो. गेल्या वर्षी तर शांताबाईंची जन्मशताब्दी होती. आपण संपूर्ण अर्थसंकल्प शांताबाईंच्या कवितातनं सादर केला गेला. त्याचं खूप कौतुक झालं. त्याच्या आधी आपण म्हणी वापरल्या होत्या. एकदा समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित आपण अर्थसंकल्प सादर केला. एकदा आपल्याला तुकाराम महाराजांनी पूर्णपणे आर्थिक ज्ञान दिलं त्यांच्या शब्दातनं. तशाच पद्धतीची उद्याच्या अर्थसंकल्पाची आपली कल्पना आहे. प्रयत्न तसा आहे. आतापर्यंतचे ते तसे आवडले तसे ते नक्कीच लोकांना आवडतील. आत्ता आपण मला असं वाटतं की ते सांगितलं तर उद्याचा म्हणजे बरोबर, त्यांनी ते त्यासाठी पण तशाच वाचकांनी तो घ्यावा, अंक घ्यावा आणि वाचावा ही आमची त्याच्याविषयी खूप वेगवेगळे मान्यवर लिहित आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अर्थसंकल्पाची मांडणी करतात. हे अतिशय चांगली घटना आहे मला असं वाटतं. भक्ती, प्रश्न बरेच आलेले आहेत आणि आमचे प्रश्न का विचारत नाही आहात असा पण एक प्रश्न आलेला आहे. त्यामुळे मी आता वाचकांच्या प्रश्नांकडे वळते. अभिजित सकोले यांचा प्रश्न आहे, या अर्थसंकल्पात ऑटोमोबाईल उद्योगासाठी काय आहे? इंटरऑपरेबिलिटी मानकांसह आणली जाणारी इलेक्ट्रिक वाहनं, बॅटरी स्वॅपिंग धोरण इत्यादींबद्दल काही स्पष्टीकरण देता येईल? ईव्ही संदर्भात धोरणात्मक भाष्य आहे, तपशील अजून उपलब्ध झालेलं नाहीये. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक व्हेकल या संदर्भात धोरणात्मक भाष्य आहे, तपशील नाहीये. पण मला त्याच्या म्हणजे प्रश्नाच्या पलीकडे जाऊन थोडंसं सांगायला हवेल की या विषयावर ना खूप आपल्याकडे रोमॅन्टिसिझम फार आहे. म्हणजे परवाच्या कार्यक्रमात मी हा शब्द वापरला होता. कारण मुळात कसं आहे की विजेची वाहनं का चालवायची, तर प्रदूषण कमी व्हावं यासाठी, धूर कमी व्हावा. पण त्या विजेच्या वाहनांसाठी लागणारी वीज आपण तशी करणार आहोत तयार, तर ती कोळसे जाळून तयार करणार आहोत. त्याच्यामुळे तो विरोधाभास आहे. त्याबाबत काही नाहीये. ऑटोमोबाईल सेक्टर परचे म्हणजे वाहन उद्योगाविषयी एकंदर कारखानदारीच विषय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच हा मोठा घटक लक्षात घेतला तर तो खूप कमी त्याच्यावरती भर दिला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की भारताचा भर हा फक्त डिजिटलायझेशन किंवा डिजिटायझेशन आणि सेवा क्षेत्र हा असू शकत नाही. आपल्याला एवढा प्रचंड देश आणि ज्या पद्धतीनं तरुण मुलं बाजारात येत आहेत ते लक्षात घेतलं तर ज्याला रोजगार हा नुसता मुद्दा नसतो, म्हणजे लघु आणि मध्यम सूक्ष्म क्षेत्रावरती भर द्यायलाच हवा, पण क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराचा दर्जा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजे एका वर्गाला रोजगार मिळेल तो रोजगार हवा असतो, पण त्याच वेळेला दुसऱ्या वर्गाला दर्जात्मक रोजगार हवे असतात. त्यासाठी कारखानदारी हवी, उत्तम कंपन्यांनी येऊन गुंतवणूक करायला हवी. त्या विषय दुर्दैवाने अर्थसंकल्पात आतापर्यंत तरी काही हाताला लागलेलं नाही. आरोग्य क्षेत्राबद्दल तुम्ही मगाशी बोललात. डॉक्टर सदानंद कुलकर्णी यांचा प्रश्न आहे, सम इनोव्हेटिव्ह प्रोव्हिजन्स आर देअर इन हेल्थ केअर बट still it is not sufficient. Why it is so? Is it due to sheer negligence or it is due to huge reliance on private spending? खरं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांमध्ये ना आपले प्राधान्यक्रम हा खरंच चिंतेचा विषय आहे. आपण एक मोठा वर्ग म्हणजे सरकारने जे करायला हवं ना ते न करता खाजगी क्षेत्र करत आहे आणि त्याचे फायदे म्हणण्यापेक्षा तोटे आपण सगळे सहन करतोय. त्याला या तज्ज्ञांच्या परिभाषेमध्ये ज्याला इन्व्हर्टेड पिरामिड असं म्हणतात ना तसं आपलं आहे. शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल, जास्त कमी
तळाला असतात आणि वरती गेलं की त्याचा विस्तार होतो. हे उलट असायला हवं की जे पायाभूत सोयी सुविधा आहेत आरोग्य विषयक या तळाशी असायला हव्यात आणि मग ज्याला अतिशय खर्च करून पैसे खर्च करून जी काही सेवा घ्यायची आहे ती घ्यायला हवी. पण तसं आपल्याकडे दुर्दैवाने होताना दिसत नाहीये आणि त्या ज्याला ट्रेंड सेटिंग म्हणतात त्याच्या ह्या सगळ्या कल बदलण्यासाठी जो काही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो तो गेल्या 20-25 वर्षात कुठल्याच सरकारने घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे आरोग्य आणि शिक्षण हे आपलं सातत्यानं दुर्लक्षच होत आलेलं आहे आणि 2 साथींचा फटका बसल्यानंतर आता सुद्धा ते दुर्लक्षच होत आहे असं म्हणायला हवं. जयंत पाणबुडे यांनी विचारलं, मध्यम वर्ग हा सत्तारूढ पक्षाचा मुख्य जनाधार असतानाही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलासा का दिला जात नाही? या वर्गाला गेली काही वर्ष गृहीत धरलं जाते असं वाटतं का? पण मध्यम वर्गाला सगळेच पक्षाची सरकार गृहीत धरतात कारण तो करू काय शकतो हे एक मुद्दा. आणि त्यात वैचारिक दृष्ट्या बांधला गेलेला जर मध्यम वर्ग असेल तर ते करून करून काय म्हणजे काही करू शकत नाहीत हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवं. आणि ही सुरुवात ना म्हणजे मध्यम वर्गाचा ज्याला म्हणजे मुंडी मुरगाळण्याची सुरुवात हा शब्द वापरायचा झाला तर अगदी मधुदंडवते अर्थमंत्री असताना तिथपासून झालेली आहे. म्हणजे 1 रुपया वाचवायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही 4 रुपये गुंतवायला हवेत अशा स्वरूपाची व्यवस्था तिथपासून ती सुरुवात झाली. आणि आता तर म्हणजे जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा एका माझ्या आयकर तज्ज्ञ मित्राने मला मेसेज असा केला की तुला सर्वांना आपल्या सगळ्यांना जर इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर आपण इन्कम कमी करायला हवं. इन्कम नसेल तर टॅक्स वाचेल अशा अर्थाचं ते विधान होतं. तसं हे आहे कारण एक लक्षात घ्यायला हवं की जो नोकरदार वर्ग आहे ना तो अपरिहार्यपणे प्रामाणिक करदाता आहे. अपरिहार्यपणे म्हणतोय कारण त्याला कर वाचवायला काही सोयच नाहीये. तुम्ही म्हणजे कुठल्याही 10% कराच्या व्यवस्थेमध्ये असेल 30% कराच्या व्यवस्थेमध्ये असेल 30% वरती अधिभार भरणाऱ्या वर्गातले असेल कारण ते तुमच्या पगारातनं जातं ते सगळं जे काही तुम्हाला कर कापून घ्यायचा आहे. त्यामुळे हा हक्काच्या कर भरणाऱ्या वर्गाला सवलती देऊन सरकार मुळात आपलं कमी होत जाणारं उत्पन्न कमी कशाला करेल? कुठल्याच पक्षाचं सरकार तसं करत नाही. या पक्षानेही केलेलं नाही. आणि त्यात वैचारिक दृष्ट्या जर बांधला गेलेला मध्यमवर्ग असेल तर तो कितीही लाथाडलं तरी सुद्धा तो आपल्याला मत देईल याची खात्री आहे. याची जाणीव सरकारला आहे. या संदर्भात भीम कुलकर्णी नावाचे पुण्याचे खूप जुन्या 60च्या दशकातले एक अर्थविषयक विश्लेषक होऊन गेले. त्यांचं वारंवार एक वचन मी उद्धृत केलेलं आहे. आता पण ते करायला आवडेल मला. त्यांचं म्हणणं की अर्थशास्त्रामध्ये मध्यमवर्ग ही संकल्पनाच नाही. गरीब आणि श्रीमंत हे 2च वर्ग असतात अर्थसंकल्पामध्ये. मग मध्यम वर्ग म्हणजे काय? जो गरिबांना लाथाडतो आणि ज्याला श्रीमंत लाथाडतात तो मध्यम वर्ग. तर हे लक्षात घेतलं तर आपल्या या नोकरदार वर्गाने कुठल्याच सरकारकडून फार अपेक्षा ठेवू नयेत आणि सरकारांना धारेवर धरणं हेच आपलं नियत कर्तव्य असायला हवं. वैचारिक बांधिलकी वगैरे हा भाग नंतरचा आहे. त्यामुळे या वर्गाकडे नेहमीच दुर्लक्ष होतं तसं आताही झालं. अनिकेत वाणी यांचा प्रश्न आहे, व्हेन विल इंडिया बिकम 5 ट्रिलियन इकॉनॉमी? तो त्याच्याविषयी मी मगाशी बोललेलो आहे. म्हणजे हे अगदी कसं आहे ते तुम्ही एक लक्षात घ्या की जन्माला आलेलं प्रत्येक जीव प्रत्येक पोर म्हणायचं होतं प्रत्येक जीव हा जसजसा तो टिकत राहतो तसतसा तो वाढतच जातो. तर त्या वाढण्याला वाढ म्हणावं का हा प्रश्न आहे. आपण काही न करता सुद्धा आतापर्यंत म्हणजे या सरकारचं जर आवडतं वाक्य लक्षात घेतलं तर ते असं आहे की गेल्या 70 वर्षात काहीच घडलेलं नाहीये. ते खरं असेल कारण सरकार कशाला खोटं बोलेल असं आपण गृहीत धरूया. ते जर खरं असेल तर आतापर्यंत आपण 2.5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती आलेलो आहोतच ना. तर काही न करता जर 2.5 लाख कोटी डॉलर्स पर्यंत आलेलो असू तर इतकं सारं करणारं सरकार असताना आपण 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था सहजच होऊ. मुद्दा तो नाहीये. जसं मगाशी सांगितलं दरडोई उत्पन्न हा मुद्दा आहे. त्याविषयी विवेचन झालेलंच आहे. प्रथमेश नवले यांचा प्रश्न आहे, शेतीतून व्यवसाय वाढीसाठी हा अर्थसंकल्प कितपत योग्य आहे? त्याच संदर्भातला म्हणून किरण कुमार जोहरे यांचा प्रश्न घेते, ढगफुटीमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांसाठी एकंदर नागरिकांना हवामान अंदाज नव्हे माहिती आणि अलर्ट देण्यासाठी कितपत तरतूद कशी आहे यावरती काही पाहण्यात आलं आहे का?
नाही, अजूनपर्यंत तरी तसं काही आढळलेलं नाहीये. शेतीविषयाचा उल्लेख आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे वगैरे या अनुषंगाने आहे. पण दोन्ही संदर्भात तपशील तपशील अजून हाती आलेले. परिमल ढवळेकर यांनी विचारलंय, स्मार्ट सिटी मेक इन इंडिया या सरकारच्या लोकप्रिय योजनांना सुधारणावादी दृष्टीनं पाहावं का? एक खूपच चांगला प्रश्न आहे. पण या लोकप्रिय घोषणांच्या बाबतीत एक तत्वज्ञानात्मक वाक्य आपण लक्षात ठेवायला हवं. आपण सगळे शालेय पातळीवरती जे काय टक्के टोणपे खायचे ते खात 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 पुढे आलेलो असतो. आणि जी सामायिक परीक्षा असते किंवा सामायिकच्या परीक्षेनंतरची जी चाचणी असते, त्या चाचणीचा जो काही अभ्यासक्रम असतो आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं असतं. तर सामायिक पर्यंतच्या अभ्यासाचं काय झालं या विषयावरती आपल्याला शिक्षकांकडनं अनेकदा शिव्याशाप ऐकायला लागलेले असतात आणि एक वाक्प्रचार शब्दप्रयोग त्यांच्याकडून नेहमी केला जातो, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. आता स्मार्ट सिटीचं काय झालं वगैरे हा मला असं वाटतं की व्यापक संशोधनाचा विषय असू शकेल. आणि त्याच्यातही परत गमती जमाग असा की नवीन 100 स्मार्ट सिटी आपण उभ्या करणार होतो, नंतर त्याच्यात बदल करून आहे त्या शहरांनाच स्मार्ट करण्याचा मग निर्णय झाला. आणि आता स्मार्ट सिटी वगैरे तर फारसा काही उल्लेख होत नाही. त्याच्यामुळे आधुनिक आणि सकारात्मक दृष्टिकोनानं त्याच्याकडे जरूर बघावं. आणि तेच मला असं वाटतं की अंतिमतः फायदेशीर ठरेल. श्रीकांत महाजन यांचा प्रश्न आहे, मनरेगाबद्दल तुम्ही भाजपच्या टीकेचा भडीमार नेहमी करता, पण त्यातील भ्रष्टाचार मोदींनी थेट बँकेत पैसे जमा करण्याच्या योजनेमुळे वजा केल्यावरच ती ठळक झाली आहे. बहुधा प्रश्न पण थोडासा त्यांनी स्पष्ट लिहिला. हरकत नाही, बरोबर आहे मुद्दा त्यांचा. जसा असू शकेल तसं असेल तर मग मनरेगावरती जास्त खर्च करायला हवा. 98,000 कोटीचा जर अर्थसंकल्प ची तरतूद होती ते 73,000 कोटीवर आणून ठेवलेली आहे. मला असं वाटतं की मग एखाद्या विशिष्ट दिशेने केलेल्या कृतीचा फायदा आहे असं जर म्हणायचं असेल तर ती कृती अधिक सक्षम व्हायला हवी, यासाठी प्रयत्न हवेत ना. मग त्या प्रयत्नांना एकदम मध्ये सोडून जर ग्रामीण अर्थव्यवस्था संकटामध्ये असेल तर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये या मनरेगासाठी अधिक तरतूद असायला हवी, ती झालेली नाहीये. दीपक तुंगार यांनी असं विचारलं, विथ जीएसटी कलेक्शन शोइंग बियॉन्ड, डज इट indicate that Indian economy is back to growth path? And secondly, what are the specific provisions to boost exports? एक्सपोर्टसाठी ते खूपच काही महत्वाचे घटक आहेत. त्याचं चांगलेपणाने आणि सकारात्मकपणे, खऱ्या सकारात्मकपणे उल्लेख करायला हवा की PLI जी त्या पद्धतीने ती घोषणा केलेली आहे ना, त्या तरतुदी या निर्यातीसाठीच आहेत. म्हणजे विशेषतः गेल्या 6 महिन्यामध्ये आपली निर्यात प्रचंड वाढलेली आहे. आता त्याच्यात एक लक्षात घ्यायला हवं की ही निर्यात भारतातनं होणारी आहे ती एका घटकाचा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे. त्या प्रोडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह जी स्कीम आहे PLI ची, ती त्याचा कुठल्या घटकाला फायदा झालेला तर मोबाईल फोन्स मोठ्या प्रमाणावरती भारतातनं निर्यात केले गेलेले आहेत. आणि त्याच्यातही आता तो खवटपणा करावा का नाही हा अनेकांना मुद्दा वाटू शकेल, पण तो आकडेवारीच्या अर्थानं करायला हवा. सगळ्यात जास्त चांगली निर्यात आणि सगळ्यात जास्त चांगली आयात ही ज्या देशावरती आपण व्यवहार करण्यावरती बंदी घालणार होतो आणि जो देश आपल्या शत्रू या गटामध्ये आहे त्या गटाशी झालेली आहे, म्हणजे चीन. चीनकडनं सगळ्यात मोठी आयात झालेली आहे, चीनमध्ये सगळ्यात मोठी निर्यात झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने ही जी PLI स्कीम आता या अर्थसंकल्पामध्ये वाढवणार आहेत ही खूप चांगली घटना आहे. फक्त मला असं वाटतं की एक छोटासा अर्थव्यवस्थेचा निरीक्षक या अर्थाने उद्योगांच्या वैविध्यामध्ये पण ती वाढ व्हायला हवी. म्हणजे मगाशी तो प्रश्न होता ऑटोमोबाईल सेक्टर, तर ऑटोमोबाईल सेक्टरसाठी सुरुवात झालेली आहे, तिथं यश येताना दिसत नाहीये. मोठ्या प्रमाणावरती ज्याच्यातनं भांडवली गुंतवणूक होईल आणि चांगल्या दर्जाची रोजगार निर्मिती होईल अशा क्षेत्रांचं जर सुद्धा इथे आगमन झालं त्या कंपन्यांचं तर याचा जास्त निर्यातीला फायदा होऊ शकेल. पंतप्रधानांनी काही महिन्यांपूर्वी एक अतिशय चांगली घोषणा केली होती. ती अशी होती की भारताला उत्पादनचं केंद्र बनवायचं, विविध कंपन्यांच्या उत्पादनाचं एक केंद्र बनवायचं. म्हणजे त्यामागची गरज आणि त्यामागचा उद्दिष्ट असा होता की चीनमधनं अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत होते तर त्या चीनच्या धोरणामुळे. तर त्या उद्योगांना भारतात जास्तीत जास्त आकृष्ट करायचं आणि भारत
देश हा एक जिथे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होईल आणि मग इथून निर्यात होईल जगामध्ये, त्या प्रयत्नाला दुर्दैवाने खूप मोठं यश आलं असं म्हणता येणार नाही. किंबहुना आपल्यापेक्षा जास्त उद्योग हे व्हिएटनाम आणि अन्य तशा देशांमध्ये गेले. तर व्हिएटनाम आणि बांगलादेश हे निर्यातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आघाडी घेत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे ती उत्पादनं, त्यात मोबाईलच्या पलीकडची उत्पादनं ती असायला हवीत. सॉफ्टवेअर, चहा हे 3-4 घटक सोडले तर अन्य घटकांची सुद्धा निर्यात वाढेल यासाठी प्रयत्न करायला हवे. श्रीकांत देशपांडे यांचा प्रश्न, जास्तीत जास्त कर संकलनाची आवश्यकता ठळकपणे दिसत असताना पण कॉर्पोरेट टॅक्स मध्ये दिलेल्या सवलतींकडे आपण कसं पाहता? अतिशय चांगला मुद्दा आहे हा. मगाशी तो विचार घेणार होतो तो नाही घेतला. याचं कारण असं आहे ना की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं मोजमाप करायचं असेल तर एका घटकाचा नेहमी उल्लेख केला जातो. तो असा की इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर टॅक्स टू जीडीपी रेशो, म्हणजे कर ते सकल राष्ट्रीय उत्पन्न यांचं गुणोत्तर. आपल्याकडे ते बदलतच नाहीये ना, उलट कमी झालंय ते. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत असेल तर कर हा सुद्धा त्याचं एक गुणोत्तर आहे, ते सुद्धा अधिक निरोगी व्हायला हवं. तसं होत नाहीये. आपण 8-9% आसपासच हा जो काही प्रमाणाचा भाग आहे तो असेल. 12-13% वरनं आपण कमी आलेलो आहोत. त्याच्यामुळे उद्योगांना कराचं साधं तत्व असे की जास्तीत जास्त लोक कराच्या जाळ्यामध्ये यावेत आणि कमीत कमी कर द्यायला लागावा. आपल्याकडे ते तितकं सक्षमपणे राबवलं न गेल्यामुळे किंवा शक्य न झाल्यामुळे जो कमीत कमी भरणारा कर जो म्हणजे भरू शकतो असा जो वर्ग आहे त्याच्याकडनं जास्तीत जास्त कर काढण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे तुम्ही आम्ही नोकरदार. त्याच्यामुळे हा प्रश्न अतिशय अभ्यासक या अर्थाने अतिशय महत्वाचा आहे. तो रेशो कसा वाढेल, ते गुणोत्तर कसं वाढेल यासाठी प्रयत्न असायला हवेत. आणि त्यासाठी मला असं वाटतं की एक अर्थसंकल्प पुरेसा नाहीये. त्यासाठी खऱ्या अर्थाने दीर्घकालचं धोरण डोळ्यासमोर असायला हवं. कारण खूप मोठ्या प्रमाणावरती कर भरला जातोय. असं जेव्हा होईल तेव्हाच कराचं प्रमाण कमी होईल. ते अजूनही गेल्या कित्येक वर्षाच्या प्रयत्नानंतर झालेलं नाहीये, कारण त्या दिशेने प्रयत्नच झालेले. शेवटचा प्रश्न घेते. संजय गोडसे यांनी विचारलंय, 100 पैकी तुम्ही आजच्या अर्थसंकल्पाला किती मार्क्स द्याल? हे भीतीदायक प्रश्न असतात. म्हणजे ते वाहिन्यांचे लोक जेव्हा विचारतात 10 पैकी किती गुण द्याल, असं नाही. म्हणजे मला तर ते व्यक्तिशः असं करू नये असं वाटतं. याचं कारण की मी कुठल्या घटकाचा भाग आहे. जसं मगाशी समभाग बाजाराचं मी दाखला दिलाय की सेन्सेक्स वर गेलाय, पण माझे समभाग निम्म हललेले नाहीयेत. तर मला सेन्सेक्सचा काही फायदाच नाहीये, वाढलेल्या सेन्सेक्सचा. पण त्याच वेळेला असंही असू शकतं की सेन्सेक्स काही हललेलं नाहीये, पण माझ्या समभागांना मात्र चांगलं मूल्य आलेलं आहे. त्यामुळे तो असा घटक हा त्या घटनेकडे 100 पैकी 100 मार्क गुण देऊ शकेल. दुसरा घटक हा 100 पैकी काहीच देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वर्गवारी करावी हे मला पटत नाही. कारण काळं आणि पांढरं असं काही नसतं. फक्त काळ्यातच काही बघावं आणि पांढऱ्यातच काही सांगावं असं काही नसतं. अंतिमतः हा करडा रंग हा सगळ्यात मोठा असतो. कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे. 100% चांगलं ते करू शकत नाहीत, 100% वाईट करू शकत नाहीत. चांगल्या वाईटाचं मिश्रण असतं आणि त्याचा एक गोळाबेरीज म्हणून हा विश्लेषणाचा भाग असतो आणि तशा पद्धतीनेच तो सांगावा. आणि म्हणजे कुणीतरी भाजपच्या टीकेचा वगैरे हा उल्लेख केला. मला आठवतं की काँग्रेसचं सरकार जेव्हा होतं तेव्हा ते आपल्यावरती टीका करायचे की किती तुम्ही काँग्रेस बेस्टे आहात वगैरे वगैरे. आता आपण काही जणांना खूपच काँग्रेसचे जवळचे वगैरे वाटतं. हे मला वाटतं एका अर्थाने आपलं यश आहे, कारण आपण सगळ्यांचे दोष दाखवून आपण देतो. योग्य मार्गावर आहोत याचं द्योतक. हा, त्याचे मर्यादा दाखवून देत असतो, त्यांच्या त्रुटी दाखवून देत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्पात चांगलंही काही असतं, वाईटही काही असतं. ते दोन्हीचं आपण सादरीकरण केलेलं आहे. तर जो ज्या गदी माडगुळकरांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे, गावावरती त्यांच्या अर्थातच दुष्काळ होता आणि त्यांची बहीण ज्या गावात होती त्या गावात जास्त दुष्काळ होता आणि नंतर झालं असं की त्या गावातला दुष्काळ तसाच राहिला आणि यांच्या गावातली मात्र परिस्थिती बदलली. लग्न होऊन बहीण ज्या गावात गेलेली होती त्या गावात दुष्काळ तसाच राहिला. त्याचं वर्णन करताना गदी माडगुळकर असं छान म्हणतात की स्वतः अमावस्येच्या अंधारात उभं राहून ती आमचं पौर्णिमेतलं जगणं न्याहाळत होती. तर ज्या वेळेला एखाद्यासाठी अमावस्या असते त्याच वेळेला एकासाठी पौर्णिमाही असू शकते. हे वैश्विक सत्य आहे आणि त्या सत्याचा आविष्कार कुठल्याही घटनेमध्ये होत असतो, तसा त्या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे असं म्हणायला हवं.
वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे सगळे प्रश्न आपण घेऊ शकत नाही आहोत. त्यामुळे आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येते. सगळ्या मला वाटतं प्रचंड संख्येने जशी प्रत्यक्षात आपण विश्लेषण ऐकण्यासाठी किंवा विश्लेषण मांडण्यासाठी जमतो तेव्हा होते, तशीच गर्दी आज Zoom वरती पण झालेली आहे. YouTube आणि लाईव्ह वरती सुद्धा सगळेजण बघतायत, प्रश्न विचारतायत. त्या सगळ्या वाचकांचे आभार. उद्याचा लोकसत्ताचा अंक जरूर घ्या आणि वाचा. आपले सहप्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, त्यांचेही आभार आजच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर राहिल्याबद्दल, आणि धन्यवाद. धन्यवाद. सिद्धार्थ, एखादा कुठला मुद्दा घ्यायचा राहिला असेल तर आपण एक 2 मिनिटं आपल्या हातामध्ये तसं घ्यावा, नाहीतर आपण मला असं एकच वाटतं मुद्दा, फक्त एकच मुद्दा. अर्थमंत्री सीतारामन यांचं हे म्हणजे आता चौथं बजेट म्हणतो आपण त्या पद्धतीचं. तर जनरली असं म्हणतात की 5वं बजेट नंतर सरकारच बदलत असल्यामुळे तिथं काही फार धाडसी निर्णय घेता येत नाही. तर थोडासा कुठेतरी त्यामध्ये विद्यमान सरकार किंवा विद्यमान अंतर्गत कमी पडले का? धाडसी खरं म्हणजे निर्णय घेण्याची ही संधी होती, परंतु कदाचित उत्तर प्रदेशच्या निवडणुका नसत्या तर ते कदाचित गेली असती. म्हणूनच ती आपण शंका व्यक्त केली. आणि अर्थसंकल्पांचा आणि सरकारांचा इतिहास असा आहे ना की सर्वसाधारणपणे 3ऱ्या आणि 4थ्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत काही महत्वाचे निर्णय घेतले जातात. एक ते पहिल्या वर्षी तसं झालं नाही की 3ऱ्या वर्षी त्या घेऊ शकले नाही दुर्दैवाने, कारण करोनाची साथ होती. हे वर्ष होतं. काही महत्वाचे निर्णय जे एरवी घेता आले नसते ती घेण्याची संधी होती. आणि पुढचं तर निवडणूक पूर्व अर्थसंकल्प असेल, आणि निवडणूक पूर्व अर्थसंकल्प हा नेहमी जनप्रिय असण्याचा प्रयत्न प्रघात असतो. कदाचित निवडणुकीनंतरही आपल्याला आपणच असू अशी कुठेतरी आतमध्ये सरकारला खात्री असू शकेल. त्याच्यामुळे त्यांनी आपण हे काय नंतरही करू शकतो असं वाटून केलेलं नाहीये. पण ती संधी यावेळेला होती नाही, लोक तयार होते. म्हणजे जनता चांगल्या उपायांसाठी जितकी उत्सुक होती त्याच्या बरोबरीनं बडगा म्हणतात त्या बडग्यासाठी सुद्धा तयार होती. कारण तो प्रत्येकाच्या मनामध्ये एक ते अंदाज होता की निवडणुका पुढच्या वर्षी मोठ्या असल्यामुळे आता काहीतरी घडू शकेल. पण ते झालेलं नाही. कदाचित म्हणून ती भीती, ती खोटी ठरव अशीच आपली इच्छा आहे की निवडणुकीनंतर जो जर काही उपाययोजना जाहीर केल्या गेल्या तर ते मला असं वाटतं की जास्त कठोर असू शकेल. कारण तेव्हा काही लगेच मत द्यायची कोणाला गरज नसल्यामुळे सरकारला अधिक वेळ मिळू शकेल. आता जर काही केलं असतं तर लगेचच पुढच्या म्हणजे अगदी 8-10 दिवसात 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होतीये. त्याच्यामुळे तसं काही वाईट संदेश देण्याचा हा काळ नव्हता. एकच प्रश्न सर, तुम्ही इतकी वर्ष अर्थसंकल्पाचं इतकं विश्लेषण करत आहात वगैरे, कुठेतरी थोडंसं अर्थसंकल्प म्हणजे काहीतरी कवित्व, काहीतरी असं छान किंवा वेगळं काही सांगण्याची अशी जी उर्मी किंवा इच्छा थोडीशी सरकार पातळीवरतीच कमी होते, असं काही दिसतं तुम्हाला याच्यातनं? तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. ते दिसतंय दुर्दैवाने. मगाशी जसं म्हणालो की ऑफ बजेट गोष्टी करण्याकडे खूप कल दिसतो सरकारांचा. मग बजेट अर्थसंकल्पाच्या बाह्य कर्जाची उभारणी करायची, पैशाची उभारणी किंवा सोयी सवलती जाहीर करायच्या त्या करायच्या. आणि अर्थसंकल्पाचं शक्यतो सपाटीकरण म्हणता येईल अशा पद्धतीने करायचं. ते का होतंय त्याच्या विश्लेषणाची ही वेळ नाहीये. पण गेले 3 वर्षात विशेषतः तो उद्योगाला ज्या मोठ्या सवलती दिल्या गेल्या त्या आणि करोनाच्या नंतरचे अर्थसंकल्प नंतर केल्या गेलेल्या घोषणा त्या जास्त होत्या. आणि त्या इतिहासामुळे किंवा त्या लौकिकामुळे आत्ता पण तसं होईल की काय अशी शंकेची पाल आपल्या मनात चुकचुकते. आणि आपण ती बोलून दाखवलेली आहे की जे काही बडगे उगारायचे आहेत ते निवडणुकीच्या निकालानंतर येतील का. कारण 10 रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये अबकारी कराची सवलत दिल्यानंतर आता ते वसुलीची वेळ आलेली आहे. तो एकदम तर 25 रुपये वाढेल का, 20 रुपये वाढेल का, ही भीती आणि अर्थसंकल्प विषयक अन्य उपायांची काळजी ही नंतर असेल असं वाटतंय त्याच्यामुळे. धन्यवाद. मला वाटतं आपण बऱ्याच विषयांना स्पर्श केलेला आहे. अर्थसंकल्पाची चर्चा अशी आहे की किती बोलावं, किती विश्लेषण करावं ते कमीच पडतं. 2 तास 3 तास याच्यामध्ये काही मर्यादा राहू शकत नाही. पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि आपल्याला उद्याचा अंक काढायचा आहे. बरोबर. तर सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि हा कार्यक्रम इथं संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद पुन्हा एकदा. सर्व प्रेक्षक उत्सुकता या विषयावर असलेले सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.